नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. खरं तर आरसपानी सौंदर्य याची व्याख्या मला काही माहित नाहीये, पण मी जेव्हा कधी यांच्याकडे बघते ना, तेव्हा मला असं वाटतं की आरसपानी सौंदर्य म्हणजे हे असंच असावं कदाचित. या म्हणजे अर्चनाताई जोगळेकर. नमस्कार. ताई नमस्कार आणि दिल के करीब मध्ये खूप खूप गोड गोड स्वागत आहे तुमचं. थँक्यू सुलेखा. मी पाहिले दिल के करीबचे एपिसोड. खूप छान काम होत आहे आणि छान काम करताय तुम्ही. सगळ्या व्यक्तींना लोकांपर्यंत पोहोचवताय, त्यांची माहिती लोकांना कळते. इट्स वंडरफुल टू सी दॅट. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात आधी धन्यवाद. मला माहिती आहे खूप गडबड आहे तुमची, अमेरिकेला तुम्हाला जायचंय, उद्याची फ्लाईट आहे, तरी सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही वेळ दिलात. थँक्यू सो मच. माय प्लेजर. इनफॅक्ट मी खूप वेळा इथे येते आणि असं वाटतं की अरे आपले इतके प्रेम करणारे चाहते आहेत, आपल्या कलेचा इतका उपभोक्ता आहे वर्ग, की नवीन काहीही कृती निर्मिती केली की ती त्यांच्यापर्यंत पोचावी. सो आय फील की हा एक छान मार्ग आहे की ज्याच्यातून आपण लोकांपर्यंत पोचू शकतो, आपल्या चाहत्यांपर्यंत पोचू शकतो किंवा नवनिर्मिती काय आहे ती सांगू शकतो. सो आय एम हॅपी दॅट इट वर्कड आउट. येस, थँक्यू सो मच. बरं, आपल्याकडे अशी एक प्रथा आहे की आपण पाहुण्यांचं स्वागत गिफ्ट्सनी करतो. सो आधी गिफ्ट्स देते तुम्हाला आणि मग आपण गप्पांना सुरुवात करू. बरं बरं. श्रियाज क्रिएशन्स कडून श्रिया कोरगावकर अतिशय सुंदर सुंदर आर्टिफॅक्ट्स बनवते. बरं बरं. सो तिने ही गणपतीची फ्रेम पाठवली आहे तुमच्यासाठी. हो. आणि हे कोस्टर्स आहेत. ओके. नाईस. वा, छान बनवले. व्हेरी नाईस. खूप क्रिएटिव्ह मुलं मुली आहेत हे. किती छान ना, छान आहे ना. खूप छान. आय फील दे शुड कनेक्ट विथ व्हेरियस हॉटेल इंडस्ट्रीज. आपली एक मैत्रीण आहे ईशा ठाकूर नावाची. ती ना सगळे हँडमेड प्रोडक्ट्स बनवते, म्हणजे सोप्स, ऑइल्स, फेस वॉश वगैरे. तर तिने तुमच्यासाठी एक हॅम्पर पाठवलंय. My God, I'm feeling so pampered. Thank you. This is Isha, right? ईशा ठाकूर. Yeah. Thank you, Isha. Thank you for the lovely gift. काय तू केवढी बास्केट घेऊन बसलीस का? सगळेजण इतकं प्रेमाने करतात ना. That's very sweet. ही आहे प्रतिती, म्हणजे प्रणोती म्हात्रे. प्रतिती नावाचा तिचा ब्रँड आहे आणि तिने तुमच्यासाठी एक साडी पाठवली आहे. ताई, ही आहे टिश्यू विथ बनारस बॉर्डर आणि हा रंग तुम्हाला खूप छान दिसेल. इट्स अनयुजुअल ना. येस येस. आय कॅन टेल दॅट. इट्स व्हेरी प्रिटी. थँक्यू प्रतिती. सो ताई, आता गप्पांना सुरुवात करू. अगदी अगदी. मला हे माहितीच आहे की तुम्ही तुमच्या आईची परंपरा चालू ठेवली आहे. इतक्या वर्षात अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही नृत्य शिकवलंय. येस. पण मला जरा आणखीन काही वर्ष मागे जायचं, जवळपास 70-75 वर्ष मागे जाऊन मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या आईंना हे कसं काय सुचलं किंवा काय प्रेरणा होती नृत्य शिकायची आणि त्यांना पाठिंबा कोणी दिला? नाही, ती अगदी लहान असताना, म्हणजे ती पण जन्मजात उपजत खूप गुणी आणि टॅलेंटेड होती. अंगात लय नैसर्गिकरित्या होती. माझी आजी स्वतः कलाकार होती, म्हणजे नर्तिका नव्हे पण गायिका होती. ऍक्च्युली आईपासून सुरू करण्याच्या ऐवजी मी आजीपासून सुरू करते. कारण 70-75 वर्ष म्हणजे आजीचा काळ तो. आणि आईच्या बाजूचं आमचं संपूर्ण घराणं खरोखरच कलाकारांचं घराणं होतं. माझे सख्खे आजोबा म्हणजे आईचे बाबा जे होते ते खरं तर लॉयर होते, वकील होते आणि कारखानदार होते. आणि माझी आजी ही शास्त्रीय गायन शिकलेली होती आणि तिला गाणं शिकवण्यासाठी सांगली संस्थानचे जे राज दरबार गवई होते ते घरी शिकवायला यायचे. बरं. आणि ती उत्तम गायिका होती. आणि त्या काळी म्हणजे बालगंधर्वांचा काळ, की ज्या वेळेला स्त्री नट्या खूप कमी होत्या, परंतु एक सुशिक्षित नवरा आणि कलाप्रेमी नवरा, त्यामुळे त्यांचा पूर्ण पाठिंबा होता.
आणि त्या काळातल्या त्या दुर्मिळ नट्यांपैकी हम्म. संगीत नाटकात काम करणारी माझी आजी होती. अच्छा. आणि सुरेखा जोशी तिचं नाव. हा. आणि तिने बालगंधर्वांबरोबर कामं केलेली आहेत. सो बालगंधर्वांचं ज्या वेळेला एकच प्याला नाटक होतं त्यावेळेला बालगंधर्व सिंधूची भूमिका करायचे आणि माझी आजी गीतेची भूमिका करायची. की बरं. तिचा तो जो म्हणजे अतिशय म्हणतो ना बाणेदार अशी ती हा, हा, भूमिका हा, होती हा, ती. हा, आणि हा. तिची तशी पर्सनॅलिटी पण होती. हम्म. तर तिच्या त्या पर्सनॅलिटीला अगदी पूरक असं ती भूमिका होती. हम्म. आणि अनेक नाटकांमध्ये तिने कामं केली, चित्रपटांमध्ये कामं केली. म्हणजे अगदी पुढपर्यंत तिचा प्रवास सांगायचा तर माझा पहिला मराठी चित्रपट अर्धांगी, हा. मी आणि अजिंक्य देव आम्ही ज्यात हा. काम केलं, तर हम्म. त्यावेळेला भोरला आमचं शूटिंग होतं. हम्म. ते पुण्याच्या जवळ आहे आणि आजी पुण्यात राहायची. तर हम्म. आणि आईला वेळ नसायचा क्लासमुळे. हम्म. ताई त्यावेळेला आजीला म्हणाली की अगं आई जा ना तू तिच्या बरोबर सोबतीला असं म्हणून. आणि आजी ज्या वेळेला आली तेव्हा राजदत्त दिग्दर्शक होते हा, अर्धांगीचे. तर त्यांनी आजीला बघितलं, सुरेखाबाई तुम्ही तुम्ही इथं काय करताय? हा. कारण त्यांना ती सिनियर माहिती हम्म. होती. हम्म. तर आजी म्हणाली माझी नात आहे तिच्या बरोबर आले. ही तुमची नात आहे? म्हणजे असं युरेका युरेका झालं. हा, आणि हा. म्हणजे त्यांना राहावे ना की सुरेखा जोशींसारखी एक सिनियर अभिनेत्री इथं आहे. तर अर्धांगीत त्यांनी भूमिका काढली तिच्यासाठी. हो का? आणि अच्छा. आशा काळेच्या सासूची कजाक सासूचे छोटे सीन आहेत ते तिने ती अच्छा. म्हणजे केवळ माझ्या बरोबर आली होती हा, म्हणून. हा. सो ट्रॅकिंग बॅक आई लहान असताना त्यावेळेला म्हणजे टिळक सावरकरांचा जो काळ होता, तर आई मेळ्यांमध्ये त्यावेळेला नाचायची वेगवेगळ्या ठिकाणी. अच्छा. आणि मग नंतर तिचं शास्त्रशुद्ध कथ्थकचं शिक्षण सुरू झालं. आणि म्हणजे लग्नाच्या आधीपर्यंत ऑलरेडी बरंचसं ती कथ्थक शिकलेली होती. आणि मग लग्न झाल्यानंतर बाबांच्या कारण कायम बदल्या होत होत्या. बाबा सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिसला होते. अच्छा. आणि त्यावेळेला चंद्रपूरला म्हणजे आता मी ओघानी बाबांबद्दल पण पटकन सांगतेय की अगदी म्हणजे अग्निपथ मधला जर तुम्हाला तो पहिल्या अग्निपथ मधला जो कॅरेक्टर असेल ना, हा. जो विक्रम गोखलेनी केला, अतिशय प्रामाणिक हा. नॉन करप्ट गव्हर्नमेंट ऑफिसर. सो सो तसे आमचे बाबा होते. आणि माझा जन्म झाला त्यावेळेला ते डिफेन्सला होते. बर. आणि म्हणजे सबंध डिफेन्सची वेपन्स वगैरे जी चंद्रपूर भागामध्ये डिफेन्स आहे आपला मेजर एक, तर तिथे बाबांचं पोस्टिंग होतं. आणि ते म्हणजे सोमवार ते शनिवार तिथंच असायचे आणि मग फक्त विकेंडला घरी यायचे. अच्छा. आणि आम्ही 2 मुलं पदरी आणि मग आईला तर अगदी एकटं एकटं वाटायचं. आणि खरं तर केवळ एकटेपणा आपला दूर करण्यासाठी आणि 4 चिमण्या घरी जमतील त्या निमित्ताने आपण आपलं नृत्य पण जिवंत राहील असं म्हणून तिने अर्चना नृत्यालयाची स्थापना केली. बर. आणि म्हणजे अगदी सहजतेने ते रोप लावलं गेलं. आणि अर्चना नृत्यालयाची स्थापनेचा नारळ आमच्या वडिलांच्याच हाती फोडला गेला होता. 15 ऑगस्ट 1963 साली अर्चना नृत्यालय स्थापलं गेलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे चंद्रपूरवरून मग आम्ही ज्या वेळेला मुंबईत आलो, तर चंद्रपूरला असताना पण तिथे गोपीजींचा कार्यक्रम झाला होता. अर्थात गोपीजींचं त्यावेळेला म्हणजे 4 दिशांना नाव दणदणत होतं. आणि तिला खूप इच्छा होती की त्यांच्याकडे शिकावं. आणि योगायोगाने डिफेन्समधून बाबांची हाऊसिंग बोर्डमध्ये बदली झाली आणि आमचं सगळं कुटुंब मुंबईला आलं. त्यावेळेला मी अगदी 6 वर्षाची होते. तर तिथं आल्याबरोबर आईने बाबांना विचारलं की मला नृत्य शिकायचं आहे गोपीजींकडे जाऊन. आणि त्यांनी कधी तिला थांबवलं नाही तिची आवड परस्यू करण्यासाठी. आणि ते म्हणाले ॲज लॉंग एज यू कॅन बॅलन्स एव्हरीथिंग, माझी काही हरकत नाही, तू कर. आणि मग आई गोपीजींकडे गेली आणि तिथं तिचं शिक्षण सुरू झालं आईचं. आणि घरी ती रियाज करत असताना घुंगराचा आवाज ऐकून अवतीभोवतीचे लोक विचारायला यायला लागले की तुम्ही इथं नृत्य करता तर आमच्या मुलींना शिकवाल का? आणि गुरुला न विचारता कुठलीही पावलं उचलण्याचा प्रश्नच नव्हता. तर म्हणून मग तिने गोपीजींना जाऊन विचारलं की गोपी भैया म्हणायची ती की गोपी भैया ऐसे ऐसे लोग पूछ रहे हैं, अगर आप इजाजत दे तो मैं सिखाऊंगी. तर गोपीजी म्हणाले आशा तुम अच्छे घर की हो, इतनी सुंदर हो, इतना अच्छा नाचती हो, जरूर बच्चों को सिखाना शुरू करो, तुम्हारा क्लास बहुत बढ़ेगा और बहुत बढ़त हो. असं गुरुनीच तिला आशीर्वाद दिला. आणि त्याच्यानंतर म्हणजे मग आईनी शिकवायला सुरुवात केली. आणि अर्थातच मला तिने चंद्रपूरला असल्यापासूनच शिकवायला सुरुवात केली होती. पण म्हणजे पुन्हा त्याचं रोपण इथं झालं आणि मग तो त्याचा महाकाय वटवृक्ष झाला. तुम्ही तेव्हा किती वर्षाच्या होता?
इथं आलो तेव्हा मी 6 वर्षाची आईने होते. तुम्हाला शिकवायला सुरुवात केली तेव्हा? ऍक्च्युली मी क्लासमध्ये मुली जमायच्या घरातच, तर हां. त्यावेळेला मागे उभं राहून त्यांचं असं बघून बघून हां. फॉलो करायचे. आणि म्हणजे ते एक छोटं मागे बागडतंय ते, ती मला बागडू दिली त्यांनी मला. म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षी आमच्या क्लासच्या वर्धापन दिनाला मागे बसून पूजनांस केल्याचं मला आठवतंय. अच्छा. पण म्हणजे तिने त्यावेळेला काय असं सिरियसली मनावर घेतलं नव्हतं की आता म्हणजे शेंडी धरून शिकवायचं. पण इथं ज्या वेळेला ती गोपीजींकडे जायला लागली तेव्हा म्हणजे खऱ्या अर्थाने असं ट्रेनिंग म्हणून ते वयाच्या 6व्या वर्षापासून सुरू केलं. अच्छा. आणि तिचा सारखा आग्रह असायचा की बाबा घरी यायच्या तू शिकून पूर्ण कर, म्हणजे ते आल्यानंतर मग त्यांच्या डोक्याला कटकट नको. आणि मला अजून आठवत आहे की म्हणजे मला काय मी शिकते हे कळण्याही आधी मी कथ्थक शिकायला लागलेले होते. आणि खिडकीच्या बाहेर, कारण आमचं ग्राउंड फ्लोअरचं घर होतं आणि खिडकीच्या बाहेर मैत्रिणी अगं ये ना बोलवायला खेळायला असायच्या. आणि एकदा मला अजून आठवतंय की मी काहीतरी आई शिकवत होती आणि माझं लक्ष असं त्या मुलींकडे, माझ्या मैत्रिणींकडे जात होतं. तर तिने मला असं एक टप्पू आणला आणि ती म्हणाली इथं लक्ष दे मी काय शिकवते ते, काही वर्षांनी तुला कळेल की त्या कुठेत आणि तू कुठे. दॅट यूज टू बी हर वे. आणि पण असं म्हणजे आपली मुलगी म्हणून तिला वेगळं असं शिकवायचं असं कधी नव्हतं. म्हणजे ज्यावेळेला तिचे क्लासेस सुरू झाले तर मी क्लासमध्ये इतरांबरोबर उभी राहायची. पण आय वुड ऑलवेज से की माझ्या वाट्याला आई कमी आणि गुरुच जास्त होती. आय वुड पुट इट दिस वे. आणि म्हणजे ज्यावेळेला संबंध कारकीर्द तिची संपली आणि त्यावेळेला म्हणजे बोलीन मी तो किस्साही सांगेन. पण आईचं मुळात तुझा प्रश्न होता की आईला आवड कशी होती, तर ती पहिल्यापासूनच होती. ती लग्नापूर्वीही शिकली होती आणि लग्नानंतर मात्र ती गोपीजींकडे शिकली. गोपीजींकडे तिने संपूर्ण विशारद पूर्ण केलं. आणि वास्तविकता गोपीजी असं स्ट्रक्चर्ड वगैरे शिकवणाऱ्यातले नव्हते. तिथे अर्थात त्यावेळेला ते खूप बिझी होते चित्रपटांमध्ये, म्हणजे नृत्य दिग्दर्शन वगैरे त्यांचं चालू असायचं. परंतु आईला इच्छा होती की आपण ह्याच्यामध्ये प्रॉपर स्ट्रक्चर्ड विशारद करावं. आणि मग तिने ते सगळं करिक्युलम मागून घेतलं, त्याचा अभ्यास. मग गोपी भैया अब ये थेरी में ये है, मग ती सेंट्रल लायब्ररीमध्ये जाऊन ग्रंथ काढून त्याच्यातून नोट्स काढून त्याच्यातून थेरी तयार करायची. मग पुन्हा गोपीजींच्या डोक्यावर जाऊन बसायची की गोपी भैया अभी इसमें ये ताल है, इस ताल में ये करना है, वो करना है, अच्छा क्या चाहिए आशा तुम्हें. आणि मग ते तोडे बांधून तिला द्यायचे, बसवून नृत्य रचना करून तिला द्यायचे. म्हणजे लिटरली तिच्या थ्रू ते संबंध करिक्युलम त्यांच्या क्लासमध्ये बनत गेलं. सो ते त्यांना खूप अभिमान होता आईचा. म्हणजे कोणीही आलं किंवा चित्रपटसृष्टीतल्या पण कोणी नामवंत कोणी आलं की ते आधी आईला हात धरून त्यांच्या पुढे दे देखो मेरी सबसे अच्छी शागिर्द आशा, आणि लगेच त्याला जोडून पुढचं वाक्य लगता है 3 बच्चों की माँ है, लगेच त्याला जोडून असं त्यांचं असायचं. बट निश्चितच त्यांना खूप अभिमान होता. म्हणजे त्यांनी मग शाकुंतल बसवलं, त्यावेळेला आईला शकुंतला बनवली होती. आणि अगदी तिच्या केसामध्ये एक एक जुईचं फूल असं स्वतः भाभीजींनी म्हणजे त्यांच्या मिसेसनी असं तिची शकुंतला वगैरे तयार केली होती. सो असे खूप छोटे छोटे किस्से मला अजूनही आठवत आहे की बुधवार शुक्रवार आईचा क्लास असायचा. म्हणजे ती घरी येऊन सांगायची असं झालं तसं झालं, तेव्हाच मला कळायचं. तर ती ॲज युजल तिची आपली घुंगराची बॅग घेऊन दणादणा, म्हणजे अंधेरी स्टेशन पर्यंत बसवरून ट्रेन, आणि मग ट्रेन नंतर खार स्टेशनवरून 16व्या रस्ता खारला गोपीजींचं नटेश्वर भवन, तर ती तिथून चालत जायची 16व्या रस्त्याला की आता पुन्हा बससाठी थांबायला नको म्हणून. पण तरी तो मैलभराचा तरी इझिली तो वॉक आहे स्टेशन पासून. परंतु तिथं जायचं, नाचायचं, तिथून पुन्हा चालत खार स्टेशनला यायचं, तिथून ट्रेन पकडून अंधेरीला, मग बस पकडून घरी. असा तिचा तो दर बुधवार शुक्रवारचा प्रवास असायचा. आणि अशीच एकदा गेली होती ती, तर गोपीजी आले नव्हते खाली शिकवायला, कारण एक पॉइंट असा आला होता की ती सगळ्यांच्या खूप पुढे होती आणि शी वॉज द ओनली वन ही हॅड टू टीच हर इंडिव्हिज्युअली. आणि त्यांच्या अशा म्हणजे हॉल होता आणि हॉलच्या दोन्ही बाजूला 2 अशा मोठ्या पांढऱ्या अशा गाद्या टाकलेल्या होत्या. म्हणजे जवळजवळ 10 बाय 10च्या 2 गाद्या, इतक्या मोठ्या गाद्या होत्या. तर तिथे तिने आपल्या ॲज युजल घुंगराची पिशवी टाकली, घुंगरू बांधायला सुरुवात केली. तर तिथे एक माणूस येऊन बसलेला होता आणि तो असा एकटक तिच्याकडे बघत होता. आणि म्हणजे तो इतका एकटक बघत होता की शी फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल की हे काय, म्हणजे नजरच नाही काढत आहे. बरोबर बरोबर घुंगरू बांधले, बॅग उचलली आणि वरच्या मजल्यावर गोपीजी राहायचे आणि खालच्या मजल्यावर त्यांचा हॉल होता. तर दडादडा ती वर गेली, गोपी भैया नीचे कोई तो बैठा है. तो म्हणाले हाँ, बार बार देख ही रहा था, इधर आओ. गोपीजीने हात धरला आईचा आणि खाली घेऊन गेले. इनसे मिलो, ये संजीव कुमार.
म्हणजे तिने नीट बघितलं सुद्धा नव्हतं की हा माणूस काय सारखा माझ्याकडे बघतोय. आणि मग त्यांनी लगेच ओळख की हे मेरी शागिर्द है, देखो कितनी सुंदर आहे, आणि वगैरे ऍज युजल त्यांचे डायलॉग गोपीजींनी मारले. सो अशा गमती जमती त्यावेळेला खूप घडायच्या. म्हणजे खूप वेळा असंही झालं होतं की त्यावेळेला ती जेव्हा शिकत होती, माझा धाकटा भाऊ अगदी टॉडलर होता, छोटासा. तर मग खूप वेळा असं वाटतं कुठे एकट्याला ठेवायचं. म्हणजे तिच्या दृष्टीने आम्ही मोठे होतो. म्हणजे मी 6 वर्षाची आणि माझा मोठा भाऊ 7.5 वर्षाचा. म्हणजे त्यावेळेला असं 2 या वयाच्या मुलांना घरी सोडून जाणं लोकांना काही इन्सिक्युअर वाटायचं नाही. परंतु ते छोटं जे होतं तो फारच छोटा होता. तसं खूप वेळा व्हायचं की ती त्याला घेऊन जायची, मग तिथे त्याला गादीवर ठेवायची आणि मग नाचायची. तर हा असा छोटा असताना त्याच्यासमोर एक मुलगी अशीच टीनेजर 16-17 वर्षाची नाचत होती आणि सगळे केस ओले आणि ते भसा भसा उघडे, म्हणजे, आणि ती नाचत होती आणि ह्याच्या अंगावर सारखं पाणी पडत होतं. तो पाऊस पडतोय असं तो सारखं कंप्लेंट करत होता. ती डिंपल कापडी होती, बॉबीसाठी राज कपूरनी तिला घेतलेलं होतं आणि तिला जरा डान्स शिकता यावं म्हणून तिथे गोपीजींच्या क्लासला पाठवलं होतं. तर मग शेवटी तो पाऊस पडतोय तिथून त्याला उचलला दुसरे. मग स्वतः गोपीजी आले पाऊस पडतोय ऐकल्यावर, आणि मग त्यांनी त्याला उचललं आणि ते घेऊन गेले. सो असे छोटे छोटे मेमोरेबल मोमेंट्स, अशा बऱ्याच गमती जमती त्यावेळेला घडायच्या गोपीजींच्या क्लासमध्ये. परंतु तिचा नृत्याचा प्रवास मुळात अंगभूत आवड, कला आणि प्रचंड गुणवत्ता हे होतच. तिचा चॅलेंज जो होता तो तिला लक्षात ठेवायला वेळ लागायचा. ती पटकन तिच्या लक्षात नाही राहायचं. त्यामुळे तिला खूप कष्ट करायला लागायचे. म्हणजे मला कायम आठवतंय तिचं थेरीचं डायरी अशी स्वयंपाकघरात कायम उघडीच असायची की फोडण्या घालताना ते एकीकडे पाठ करणं चालायचं. आणि मला अजून आठवते, म्हणजे कधी कधी ते तोडे म्हणण्यात ती इतकी गुंतलेली असायची की बाबा बाहेरून अहो भाजी जळली वाटतं म्हणजे ती समोरच असायची पण ती इतकी त्याच्यात गुंतलेली असायची. परंतु इतक्या एकाग्रतेने तिने संसार, मुलं, नवरा सगळं सांभाळून ते करून दाखवलं जिद्दीने. आणि गोपीजींकडे विशारद झाल्यानंतर मग ती रोहिणी भाट्यांकडे गेली आणि त्याचं पुढचं अध्ययन किंवा लईच्या अजून डिटेल्स हे तिने बेबीताईंकडे, म्हणजे रोहिणी भाट्यांकडे, त्यांच्याकडे ती शिकली. आणि हे सगळं शिकून झाल्यावर म्हणजे तिच्यात एक डोळसपणा होता की आपल्या दोन्ही गुरूंमध्ये प्लस काय आहे किंवा काय मायनस आहे. हे डोळसपणे पाहून तिच्या लक्षात आलं की ही घराण्याच्या वॉटर टाईट कंपार्टमेंट्स का करून ठेवलेले आहेत, की गोपीजी बनारस घराण्याचे आणि बेबीताई लच्छू महाराज आणि मोहनराव कल्याणपूरकर. लच्छू महाराज म्हणजे लखनौ घराणं, म्हणजे बिरजू महाराजांचे पण काका गुरु, आणि मोहनराव कल्याणपूरकर हे जयपूर घराण्यातले अत्यंतिक स्कॉलरली नर्तक की ज्यांना पुढे लखनौ घराण्याचे प्रमुख, म्हणजे लखनौ कथक केंद्रामध्ये प्रमुख गुरु म्हणून पण त्यांनी काम केलं. ते सुंदर प्रसादजी वगैरे हे जयपूरचे जे दिग्गज गुरु त्यांच्याकडे शिकलेले. तर त्यामुळे बेबीताईंकडून, म्हणजे रोहिणी भाट्यांकडून तिला लखनौ आणि जयपूर असं मिळालं. इकडून बनारस सगळं आलं होतं. आणि त्याच्यातून म्हणजे जे तिला खटकत होतं की तिथे वृक्षपणा आहे, तिथे ओलावा नाहीये, तिथे सौंदर्य आहे, गोपीजींमध्ये शोमनशिप होती, तर त्या सगळ्याची सांगड घालून तिला जसं एक कथक अभिप्रेत आहे ते तिने माझ्यातून घडवायला सुरुवात केली. आणि तो जवळजवळ असा 10-1 वर्षाचा कालखंड होता की ज्याच्यातून एक परिपूर्ण कथ्थक शैली तिने मांडायला माझ्यातून सुरुवात केली. आणि दॅट्स वाय म्हणजे मी असं म्हणेन की एक वेगळंच डायमेन्शन दालन कथकचं त्या निमित्ताने सुरुवात झाली किंवा उलगडत गेलं. आणि म्हणजे मला माझ्यावर काम करताना पण ती खूप, म्हणजे 12-13 वर्षाची असेपर्यंत तिने मला कुठंही बाहेर, म्हणजे बारीक बारीक छोटे छोटे परफॉर्मन्स किंवा गोपीजींच्या क्लासच्या अॅन्युअल शोला परफॉर्म केलं तर, पण कुठल्याही स्पर्धेला कुठंही तिने पाठवलं नव्हतं. तिने डायरेक्ट मी 16 वर्षाची झाले तेव्हा प्रथम मला स्पर्धेला बाहेर काढलं. आणि ती युवक बिरादरीची नॅशनल लेव्हलची स्पर्धा होती, त्याच्यात नृत्य गायन सगळ्याच होत्या. आणि तो तुमचा पहिला स्टेज परफॉर्मन्स? नाही, स्टेज परफॉर्मन्स अनेक झालेले होते, परंतु ते केवळ नृत्यालयापुरते होते. तिने जगापुढे मला बाहेर काढलेलं नव्हतं. किंवा म्हणजे कार्यक्रम गोपीजींच्या क्लास पुरते, म्हणजे फक्त गुरुच्या त्या ऑर्बिटमध्ये म्हणू असं, पण कुठल्याही स्पर्धेला वगैरे असं बाहेर काढलेलं नव्हतं.
आणि तेव्हा 16व्या वर्षी तिने बाहेर काढलं आणि त्या युवक बिरादरीच्या स्पर्धेमध्ये म्हणजे आम्ही कंटेम्पररी कशा आहोत तर नृत्यामध्ये म्हणजे सगळ्या नृत्यशैलीचे होते, असं नाही की फक्त कथ्थकच्या होत्या, सगळ्या नृत्यशैलींचे नर्तक होते आणि त्यात मला पहिलं बक्षीस मिळालं. आणि गाण्याच्या स्पर्धांमध्ये पद्मजा खेडाणी होती, तिला पहिलं बक्षीस मिळालं. तर आमच्या दोघींचा मैत्रिणी म्हणून प्रवास तिथूनच सुरू झालेला होता. आणि त्याच्यानंतर ते आय नेव्हर लुक बॅक. मग कॉलेजमध्ये युथ फेस्टिवल झालं, तिथे गोल्ड मेडल्स मिळाली आणि नंतर मग महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे युवा संगीत नृत्य महोत्सव पुण्याला झाला, तिथं मी नाचले. मग त्याचे खूप भरभरून कौतुक पेपरामध्ये झालं आणि मग तिथून म्हणजे सोलो कॉन्फरन्सेस आणि कॉन्सर्ट्सला सुरुवातच झाली. इट वॉज अ बिग टेक ऑफ आफ्टर दॅट. म्हणजे आधी मग चला तू 15 मिनिटं नाच, 15 मिनिटाची तुझी तयारी करते, तर तेवढी म्हणजे तयारी. मग आता चला आता तुला अर्ध्या तासासाठी नाचायला बोलवलेलं आहे आणि मी अगदी अशी होते, परंतु खूप काटक होते आणि फोडून रियाज केलेला होता. त्यामुळे रियाज आणि स्टॅमिना भरपूर होता. म्हणजे लोकांना बघून असं वाटतं एवढीशी बारीकशी ही कशी नाचेल, परंतु जबरदस्त रियाज किंवा क्लॅरिटी पायातून बोलांची तिने खूप फोडून घेतलं होतं मला. आणि त्यामुळे फक्त तिला म्हणजे ही जाणीव होती की आपली पोरगी नाजूक आहे, तर ती प्रत्येक वेळेला बघायची, आता तू दमलीस का, इथं तुझं झालं का, म्हणजे असा 15 मिनिटं, मग अर्धा तास, मग पाऊण तास, मग 1 तास, मग 1.5 तास, असं करत 2-2.5 तासाचा सोलो न दमता थाड तुम्ही मारू शकाल किंवा कुठेही म्हणजे श्वास सुद्धा लागत नाही किंवा नाचता नाचता स्टेजवर माईक पाशी गेले बोलायला लागले तर नो ब्रेथलेसनेस ॲट ऑल. आय यूज टू बी जस्ट काम अँड क्वाइट अँड स्टील टॉक. म्हणजे तिथपर्यंत तिने मला असं म्हणतात ना, सींचते हुए असं ती घेऊन गेली तिथे. ते सगळं श्रेय तिलाच आहे. ताई, आई आपली गुरु आहे याचे फायदे तर अनेकच तुम्हाला झालेले आहेत, पण आता तुम्ही जे म्हणालात की खूप रियाज करून घ्यायची किंवा अपेक्षा खूप जास्ती इतर मुलींपेक्षा तुमच्याकडून असतील, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटायचं? नाही, अपेक्षा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की हिच्यामध्ये एकही त्रुटी किंवा फ्लॉ राहू नये. पण मी हेही तेवढंच सांगेन की ती रियाज करून घ्यायची म्हणजे प्रत्यक्ष ज्या वेळेला एखाद्या प्रोग्रामची तयारीची वेळ यायची त्यावेळेला ती करून घ्यायची. आई म्हणून तिने मला चल आता रियाज कर असं कधी सांगितलं नाही. म्हणजे मी रियाजी होते, मी स्वाध्यायी होते. म्हणजे हे तिने नंतर ज्या वेळेला हजारो विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर जेव्हा ती आपल्या लेखीकडे वळली त्यावेळेस शी रिअलाइज्ड की या म्हणजे विद्यार्थिनींकडून करून घेण्यात माझा किती रक्त अटतंय. आणि तिने मला कुठलीही गोष्ट एकदा शिकवल्यावर तिला दुसऱ्यांदा कधीही शिकवावी लागली नाही. म्हणजे मी रियाज करायची अगदी इटुकली पिटुकली असल्यापासून आणि पुन्हा तिच्या पुढे उभी राहायची त्यावेळेला ते सगळं माझं पचलेलं असायचं. आणि तेव्हा तिच्या हेही लक्षात यायला लागलं की आपल्या पोरीची म्हणजे जसं मी म्हटलं की तिला लक्षात ठेवायला वेळ लागायचा, पाठांतराला वेळ लागायचा आणि मी एक पाठी होते. म्हणजे ते गुण मला माझ्या वडिलांकडून आलेले होते की जबरदस्त स्मरणशक्ती, एक पाठी खटाखट उचलायची. आणि त्यावेळेला हे फोनचे कॅमेरे, व्हिडिओ, टेप रेकॉर्डर काहीही नव्हतं, त्यामुळे मी तिची कॅसेट होते. तर गोपीजींकडून काहीही ती शिकून आली की ती मला धरून पकडून की हिच्या ते लक्षात राहील सगळं असं म्हणून ते भराभरा माझ्या डोक्यात कोंबायची. आणि खूप वेळेला काहीही विसरली की अगं अर्चना काय होतं ग, म्हणजे आय वॉज हर कॅमेरा, हर कॅसेट, एव्हरीथिंग. आय वॉज हर मेमरी फाईल. आणि ती मला रिफर करायची की ते काय होतं. आणि कारण ते तसं मी रियाजाने गाडलेलं होतं आणि तो रियाज आईनी घेतलेला नव्हता करून. तिचं ग्रूमिंग हे परफॉर्मन्सेसच्या वेळेला जे मायक्रोस्कोपिक ग्रूमिंग होतं, परंतु कंटेंट गाडलेला विद्यार्थी तिच्या समोर होता आणि तो मी स्वतः केलेला होता. म्हणजे तो स्वाध्यायी स्वभाव माझा होता पहिल्यापासूनच. आणि म्हणजे त्यामुळे तिला माझ्यावर कधी की अरे हे शिकवलं होतं किंवा हे चुकीचं करतेस, वाईट करतेस असं कधीच झालं नाही. इट वॉज ऑलवेज वेल डायजेस्टेड, वेल प्रिपेअर्ड अँड आय यूज टू बी इन फ्रंट ऑफ हर. सो मी म्हटलं तसं की सुरुवातीला जसं मी माझ्या मुलाच्या बाबतीत म्हटलं की एकच आहे, कंपॅरिझन नव्हती. तसं सुरुवातीला मीच तिची विद्यार्थिनी होते जिंदा तिने रुजवायला सुरुवात केली होती. पण ज्यावेळेला अनेक शेकडो विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर मग तिच्या लक्षात आलं की हे आपलं पात्र किती गुणी आहे. पण आधी कंपॅरिझन नव्हती. तुम्ही जेव्हा गुरु झालात तेव्हा तुमच्या आईमधले गुरुचे गुण तुम्हाला स्वतःमध्ये कोणकोणते दिसले किंवा मी या गोष्टीत आईपेक्षा गुरु म्हणून वेगळी आहे असं काय जाणवलं तुम्हाला? काही एक गोष्टी मी आईचा प्रवास, तिचं जीवन
हे बघितल्यानंतर जाणीवपूर्वक माझ्यातल्या बदलल्या, आणि विशेषतः अमेरिकेला गेल्यानंतर. आणि तो बदल म्हणजे एवढ्यासाठीच की आईचं संपूर्ण आयुष्य, की इन्व्हॉल्वमेंट, आणि ती आज माझी आहे. माझ्या प्रत्येक विद्यार्थिनीमध्ये मी आत्यंतिक इन्व्हॉल्वड आहे. आणि ती इन्व्हॉल्वमेंट ही केवळ त्यांच्या कथ्थक शिक्षणापुरती नसून त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या वेलबिईंगसाठी असते. माझी इन्व्हॉल्वमेंट इतकी टोकापर्यंत असते. आणि म्हणून म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा माहिती की एक वेळेस ही आमचं नाही ऐकणार पण ताईचं ऐकेल, ते त्या सगळ्यांना माहिती आहे. किंवा त्यांना माहिती ताईकडे आहे ना, म्हणजे निश्चिंत असतात सगळे. किंवा मी रागवले तरी त्यांना माहितीये की हे त्या तिच्या भल्यासाठी रागवलेली आहे. त्यामुळे मला कधी येऊन विचारत नाही की तुम्ही कसं आमच्या मुलाला रागवलं, कधीच नाही. कारण तो विश्वास आहे. बरोबर. आणि इट इज प्रूव्हन बियॉन्ड डाऊट मल्टिपल टाइम्स. परंतु तिथं गेल्यावर, आणि म्हणजे आईला प्रचंड डायबिटीज आणि हे सगळं झालं होतं, तर त्या इन्व्हॉल्वमेंट मधून येणारे हे राक्षस आहेत आपल्या हेल्थला लागणारे, की आपण त्यांच्याबद्दल इतका विचार करतो, त्यांच्या भल्या बुऱ्याचा, किंवा त्यांना काही लागलं तर इतका मी विचार करत असते. म्हणजे माझ्या पोरा इतकीच ती सगळी माझी मुलं आहेत, किंवा त्या सगळ्या माझ्या मुली आहेत, असंच मी त्यांच्याकडे बघते. परंतु ज्या वेळेला शिक्षणाचा, रियाजाचा प्रश्न येतो, त्यावेळेला मी नेहमी म्हणते की टाळी एका हाताने वाजत नाही. मी जितक्या आगीने तुम्हाला शिकवते तेवढी आग मला समोरून पाहिजे. खरं की जर शिकवलेला तेवढाच रियाज जर मला समोरून नाही आला, म्हणून मी आता अनेक फॅकल्टी मेंबर्स आहेत, टीचर्स, की ज्यांना मी स्वतः ग्रूम केलेलं आहे, शिकवलेलं, आणि ज्या उत्तम डान्सर्स आहेत, तेवढ्याच पॅशनेटली त्याही आता शिकवतायत की मी लगेच तिला त्या टीचरकडे पाठवून देते. आणि मग मी आता इथपर्यंत माझ्यात बदल आणलेला आहे की आता इतक्या विद्यार्थिनी आहेत, मी कुठल्याही बॅचमध्ये घुसते आणि कुठलाही क्लास घेते, परंतु कुणाला शिकवायचं म्हटलं हे मी ठरवणार. म्हणजे जर म्हटलं तुझं नृत्य बघून मी जर आयसीयूत जाणार असेल तर मी तुला शिकवणार नाही. आता तेवढं रक्त जाळायचं काम माझं करून झालेलं आहे. आता माझे शॉकअप्स संपले, आता त्यांना करू दे, आता टीचर्स विल हँडल यू. परंतु अशाही इतक्या गुणी विद्यार्थिनी आहेत की म्हटलं मी आजारी पडले तर तुमचं नृत्य बघून मी आयसीयूतून बाहेर येईल. सो अशा गुणी विद्यार्थिनी, की म्हणजे ज्याला आपण म्हणतो भुकेला पाहिजे मला विद्यार्थी. आय लाईक अ ग्रीडी स्टुडंट, की जो हपापलाय ज्ञानासाठी, असा विद्यार्थी मला आवडतो. आणि मग अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याला मजा येते. सो तेवढा फक्त एक थोडासा अँगल मी त्याच्याला बदललेला आहे. पण अदरवाईज इन्व्हॉल्वमेंट तीच आहे. आपल्या विद्यार्थ्याचं भलं व्हावं, आणि म्हणजे मी म्हटलं तसं की ते कथक पुरतच मर्यादित न राहता इट इज वे बियॉन्ड दॅट. सो ते डीएनए मध्येच आहे, त्यामुळे ते नाही बदललं जाऊ शकतं. तुम्ही आधी सुद्धा कार्यक्रम करत होतात. हो. आता गुरु म्हणून तुम्ही तुमच्या शिष्यांना शिकवता आणि ते आता कार्यक्रम करायला लागले. हो. या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? खूप फरक आहे. कारण ज्या वेळेला मी स्वतः कार्यक्रम करते किंवा नाचते, त्यावेळेला माझं प्लॅनिंग चालू असतं, किंवा मी काय करू शकते आणि माझं आउटपुट काय जाऊ शकतं हे मला माहिती आहे. I was way too more relaxed when I was performing just myself. हो ना? एनी टाइम. पण तेच विद्यार्थ्यांकडून करून घेणे आणि त्यांच्याकडून, अर्थात प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता मला माहिती आहे, त्यामुळे त्यातल्या माझ्या ज्या अतिशय उत्तम विद्यार्थिनी आहेत किंवा ज्यांना मी आज माझी लिगसी म्हणून बघते, त्यांना शिकवताना मला आनंद होतो, किंवा मला माहिती आहे हे तिला मी एवढा अगदी मायक्रोस्कोपिक बारीक चेंज जरी सांगितलंय तरी ती 100% तो म्हणजे माझ्यासारखी पचावून पुढे आलेली असेल. सो त्यांच्या बाबतीत मी थोडीशी रिलॅक्स्ड असते. परंतु बाकी कुठल्याही विद्यार्थिनींचा कुठलाही कार्यक्रम असला तरी मला जास्त मेहनत घ्यावी लागते दॅन व्हॉट आय वुड डू फॉर मायसेल्फ. म्हणजे परफॉर्मिंग, मी स्वतः माझ्या परफॉर्मन्स बद्दल मला कधीच स्ट्रेस नसतो, त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल स्ट्रेस असतो की तो छान व्हावा, त्याच्यामध्ये काही चुकार त्रुटी राहू नयेत. म्हणजे आय वॉन्ट दॅम टू बी देअर बेस्ट, की सगळीच पिल्लं एकाच क्षमतेची नसतात, परंतु त्या शी शुड बी ॲट द बेस्ट ऑफ हर कपॅसिटी. करेक्ट. म्हणून म्हणजे आता जर एखादं पिल्लू नाहीये, तिला खूप काही देवी देणगी नाहीये, परंतु ती कष्ट करतीये, मला कळतंय, तर आय एम व्हेरी एनकरेजिंग टुवर्ड्स हर. परंतु एक दुसरी मुलगी की जी गॉड गिफ्टेड आहे, टॅलेंटेड आहे, सुंदर लय आहे, भाव आहे सगळं, पण अजिबात प्रॅक्टिस करत नाही, मग तिच्या मागे माझा हिटलर होतो की आय कॅनॉट पुट देम इन द सेम ब्रॅकेट. सो जसं मी त्यांना सांगताना नेहमी सांगते की 4 कॅटेगरीचे विद्यार्थी असतात, ABCD. आपण डी पासून सुरुवात करू म्हणतो, की ज्याला गॉड गिफ्ट पण नाही, अंगात लय नाही, ताल नाही, आणि जी अजिबात कष्टही करायला तयार नाही, म्हटलं तिला ब्रह्मदेव पण मदत करू शकत नाही, की इवन गॉड कॅन्ट सेव्ह हर. त्याच्यानंतर C कॅटेगरी जी असते, तिलाही गॉड गिफ्ट नाहीये, काही नाहीये, पण ती मेहनत करते, म्हणजे जरा इथे काहीतरी आशा आहे. त्याच्यानंतर B कॅटेगरी,
की तिला काहीतरी गिफ्ट आहे, टॅलेंट आहे, परंतु तरी पण ती मेहनत करत नाही. मग तिला ही सी वाली पकडते की जिच्यात गॉड गिफ्ट नाहीये परंतु ती मेहनत करणारी आहे, सिन्सिअर आहे, ती या कॅटेगरीला पकडू शकते. आणि मग कम्स टू ए कॅटेगरी, हु इज गिफ्टेड टॅलेंटेड ऑल्सो, आणि ती मेहनत पण करते, तिला पकडणं अवघड आहे. यू हॅव टू वर्क हार्ड. सो मग मी त्यांना सांगते पहिल्याच दिवशी की यू डिसाईड. म्हणजे गिफ्टेड टॅलेंटेड आहेत की नाही ते 5 मिनिटात कळतं पाणी शिकवल्याबरोबरच. त्यामुळे नेहमी सगळ्याच नवीन विद्यार्थ्यांना मी स्वतः शिकवते पहिल्या दिवशी. सो दॅट आय हॅव एन आयडिया की हिचं पोटेन्शियल काय, तिची स्ट्रेंथ काय, तिचे विकनेसेस काय, आणि मग त्याप्रमाणे मी टीचर्सना ब्रीफिंग करून मग त्यांच्या ताब्यात देते विद्यार्थिनींना. दॅट्स व्हॉट आय डू. ताई, तुम्ही फक्त आपल्या भारतातच नाही तर जगभरात तुम्ही छोट्या मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये प्रयोग केलेत. अनुभव भरपूर असतील ना तुमच्या गाठी? हो, अगदी. एखाद दुसरा दिल के करीब अनुभव सांगू शकाल का? आता खरं सांगायचं तर अगदी लातूरच्या शेतकऱ्यांपासून 40 देशाच्या राजदूतांच्या समोर राजभवन मध्ये, ते आईसलँडच्या प्रेसिडेंट मध्ये समोर, आईसलँडमध्ये रेकविक आर्ट फेस्टिवल, म्हणजे इतक्या रेंज ऑफ ऑडियन्सच्या समोर ऐकतानाच परफॉर्मन्सेस केले. आणि ते प्रत्येकच क्षण त्यातले बरेचसे खूपच इंटरेस्टिंग होते. त्यातला एक इंटरेस्टिंग म्हणजे किस्सा, बोधगया बिहारमध्ये, राजगीर, तिथे इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स होती. आणि 2 का 3 दिवसाचे तिथे कॉन्फरन्स होती. आणि तिथल्या म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, कल्चरल मिनिस्ट्रीज ह्याच्याच थ्रू सगळे माझे कार्यक्रम नॉर्मली व्हायचे. आणि तिथे माझा प्रोग्राम त्यांनी ठेवला होता. आय थिंक अनुपजी होते एक दिवस मल्लिका साराभाई, आणि एक दिवस मी होते. आणि बोधगया म्हणजे अगदी म्हणतात तसं कुठंतरी इन द नो व्हेअर टेरिटरीमध्ये, की फक्त शेतं पसरलेली, आणि इन द मिडल ऑफ नो व्हेअर त्यांनी मोठं स्टेज बांधलेलं आणि सगळं. आणि तिथं त्यावेळेला जवाहरलाल बाफना वगैरे, सेंट्रल मिनिस्ट्रीज, ते मिनिस्टर वगैरे पण सगळे आले होते. आणि मी हॉटेलमध्येच तयार झाले, सगळी रेडी झाली, आणि रेडी होऊन लायझन ऑफिसर मला घेऊन जात होते स्टेजकडे. ऑलरेडी म्युझिशियन शरद जांभेकर माझ्याबरोबर साथीला असायचे, आई पंडित कालीनाथ मिश्रा, मी काली भैया म्हणते, ते सगळे ऑलरेडी स्टेजवर आपलं वाद्य वगैरे जुळवणं चालू होतं. आणि मी शाल घालून, कम्प्लीट कॉस्ट्युम घालून, व्हाईल गोइंग टुवर्ड्स द स्टेज, मला लायझन ऑफिसर म्हणतो, अर्चना जी आज हमारी इज्जत आपके हाथ में है. म्हटलं क्यों, क्या हुआ? तर आदल्या दिवशीचा जो भरतनाट्यमचा कार्यक्रम झाला होता, म्हणे लोगों को पसंद नहीं आया, अब आप ही संभालो. हे मला स्टेजकडे जात असताना हा तुम्हाला सांगतोय. आणि नंतर मी स्टेज बघितलं असं की बॅकड्रॉप होता, आणि बॅकड्रॉपला मागे त्यांनी लाईट लावला होता. आणि मी म्हटलं तसं बिहारचा जो तो एरिया शेतीचा मधला होता, तिथं शेकडो हजारो मिलियन्स किडे जमा झाले होते. कारण जवळजवळ 70-75 मैलच्या रेंजमध्ये कुठेही लाईट नाही, आणि मधोमध्ये स्टेज घातलाय, आणि एवढे लाईट्स लावलेले आहेत. तर इतके अगणित हजारो किडे तिथे जमा झालेले होते. म्हणजे मी स्टेजच्या बॅकड्रॉपच्या मागे लावलेल्या कर्टनच्या मागे असा हिरवा असा कर्टन तयार झाला होता त्या किड्यांनी. आणि मी लिटरली असं कव्हर करून तिथे गेले. आणि मग मी स्टेजवर पाहिलं तर स्टेजवर असा हिरवा गालीच्या पसरल्यासारखं दिसत होतं. इतके, ज्याला आपण परवाने म्हणतो ना, मॉथ्स छोटे छोटे, असे इतके परवाने, लिटरली असा हिरवा गालीच्या पसरल्यासारखा होता. आणि खाली त्यांनी मोठे सोलार लावले होते. तर त्या सोलारवर तिथं खास कलकत्ता, बंगाल, ईस्टर्न सेक्टरमध्ये नद्यांच्या जवळ इतके मोठे उडणारे घाणेरडे काळे ब्राऊन कलरचे किडे असतात. आणि उडणारे ते असे किडे असे त्या सोलार बल्बवर बसलेले होते. आणि त्याच्याकडे बघत होते. आणि तिथं बोधगया होता म्हणून मी शिवपंचाक्षरनी वगैरे सुरुवात करायचं ठरलं होतं. म्हणजे मला शरदभाईंची दया यायला लागली की केलं की किडे तोंडामध्ये. आणि मी नॉर्मली वंदना किंवा ईशस्तवन केल्याशिवाय आधी बोलत नाही. ईशस्तवन झालं की एक माहोल बनतो, आणि मग काय तुम्हाला धन्यवाद बोलवल्याबद्दल वगैरे ते सगळं फॉर्मॅलिटीज मी नंतर करते. तर एक उपजत ओरेटरी पॉवर किंवा सभा वक्ता असं जे आहे, म्हणजे हे सुद्धा गुण मला वडिलांकडून मिळालेले आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड आपण ज्याला म्हणू. तर वंदना नाचून झाल्यावर मी तिथे गेले. आता बुद्ध लोकांची तिथे कॉन्फरन्स होती बोधगयामध्ये. तर मी त्यांना म्हटलं, सगळ्यांना नमस्कार केला. मी म्हटलं, यहाँ बोधगया में मैं आई हूँ. म्हटलं अहिंसा, यहाँ की अहिंसा, त्याचं आपण प्रोपगेंडा करण्यासाठी येथे आहोत.
आणि म्हटलं बुद्धांप्रमाणे म्हटलं मी पण व्हेजिटेरियन आहे, पण म्हटलं माफ करा, आज माझ्या हातून खूप हिंसा होणार आहे. म्हटलं क्या करू, म्हटलं मैं अकेली क्षमा और इतने सारे परवाने. 5 मिनिटात सगळा ऑडियन्स पकडला गेला. जस्ट वन अनाउन्समेंट अँड एव्हरीबडी हॅड रॅप्ट अटेन्शन अँड आय स्वेप्ट ऑफ द कॉन्फरन्स. सो हा प्रेझेन्स ऑफ माइंड जो आहे की तुम्ही त्या क्षणी कुठं काय करता आहात. म्हणजे आता हा बोधगया आणि कट टू आईसलँड. आईसलँडमध्ये रेकेविक हा इंटरनॅशनल म्युझिक अँड डान्स फेस्टिवल असतो आणि त्यावेळेचे आईसलँडचे जे कॉन्sul जनरल होते, म्हणजे इंडियामध्ये आईसलँडचे कॉन्sul जनरल म्हणून जे होते ते भारतीय मराठी होते आणि त्यांनी मला त्या ह्याच्यासाठी इन्व्हाइट केलं इंटरनॅशनल म्युझिक डान्स कॉन्फरन्ससाठी. आणि तिथे स्वतः राष्ट्रपती, त्यांची पत्नी असे समोर बसलेले होते. आणि ज्या वेळेला तुम्ही आपल्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहात तर आय फेल्ट सो रिस्पॉन्सिबल. कारण तिथं एक तर आईसलँडिक लोक, त्यांना तुमच्या भारताबद्दलची काहीही माहिती नाही, बेअरली एनी इन्फॉर्मेशन. त्यामुळे मला असं वाटलं की मी एक छोटीशी खिडकी आहे आणि त्या खिडकीतून ते माझं संपूर्ण राष्ट्र जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. ती भावना होती मनामध्ये. आणि तिथं म्हणजे इंडियाचे कॉन्sul जनरल म्हणून तिथं जे काम करत होते तर ते मूळ आईसलँडिक होते, गृहस्थ. तर मी त्यांना म्हटलं आम्ही स्टेजवर आमच्या देवतेची मूर्ती असते की नटराज किंवा काही नाही तरी कुठल्या तरी ईश देवताची मूर्ती असेल, तर म्हटलं मला काही मूर्ती मिळू शकेल का इथे. तर मग ते इंडियन कॉन्sul म्हणून जे तिथे होते ते म्हणाले या वेन वी व्हिजिटेड इंडिया आय हॅव दिस गणेशा स्टॅच्यू. म्हटलं चालेल. मी गणपतीची तिथे स्थापना केली. मग तिथं म्हटलं काही मला फुलं व्हायला मिळतील का. तर आईसलँड इज अ कंट्री ऑफ फायर अँड आईस. तर तिथं गवताची एक पात उगवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करायला लागतात. तर मला माहिती नव्हतं. मी आपली 4 फुलं काढली आणि तिथे व्हायल्यावर सगळे इतके भडकले फुलं कोणी तोडली. मला कल्पना नव्हती त्याची. परंतु फायनली पण तिथं माझी देवता मी स्थापन केली. आणि मग समोर ते सगळे आईसलँडिक लोक, अतिशय देखणे नॉर्डिक पीपल, आणि कुतूहलाने असे आता ही काय करणार आहे. आणि मी आपला घागरा चोली कथ्थकचा आपला ट्रेडिशनल ड्रेस घालून त्यांच्या समोर उभी राहिले. आणि मी म्हटलं की नॉर्मली कुठलंही वेस्टर्न स्टाईल ऑफ डान्स जो असतो हा इट इज मोर ऑफ अ सोशलायझिंग डान्स म्हटलं. व्हेरॅज म्हटलं भारतीय शास्त्रीय कला ज्या आहेत, अर्थात मी इंग्लिशमध्ये त्यांना सांगत होते की म्हटलं आमच्याकडे हा एक देवतेची पूजा करण्याचाच मार्ग आहे. कला ही देवतेची पूजा करण्याच्या मार्गातलाच एक आहे. कुठलीही कला अशी आयसोलेटेड वेगळी नाही आहे. आता त्या आयसोलेटेड वेगळ्या आहेत, परंतु हा आम्ही मंदिरात आमच्या देवतांपुढेच नाचतो. आणि म्हणून कुठल्याही देवतेचं आम्ही नमन करून त्या देवतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या नृत्याला सुरुवात करतो. आणि म्हटलं आमच्याकडे अनेक शेकडो देवता आहेत, परंतु म्हटलं मी एक सुंदर तरुण युवती असल्यामुळे मी का हँडसम देवतेचं म्हटलं वंदन करणार आहे. आणि म्हणून मग मी रामाबद्दल त्यांना सांगितलं, श्रीरामस्तुती, मग त्याचं कथा आणि ते सगळं. आणि म्हटलं आता मी काय घातलंय, म्हणजे त्या कपड्यांच्या पासून मी त्यांचा परिचय करून घेतला की हा जो मी लॉंग स्कर्ट घातलाय याला आम्ही घागरा म्हणतो. देन आय एम वेअरिंग अ ब्लाउज अँड देन आय एम वेअरिंग धिस फॅब्रिक विच इज कॉल्ड अ व्हेईल और दुपट्टा. आणि देन आय एम गोइंग टू शो यू समथिंग की जे मी घातलंय पण तुम्हाला दिसत नाहीये ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळे उठून उभे राहिले, आता ही काय दाखवत. मग मी घागरा वर करून त्यांना घुंगरू दाखवले की म्हटले आय एम वेअरिंग अँकल बेल्स आणि माझ्या एका पायामध्ये आय एम वेअरिंग 100 अँकल बेल्स ईच. मग ते सगळे अच्छा, म्हणजे सो दे रिअली अप्रिशिएट दॅट व्हॉट यू आर डुईंग. सो ही सगळी ओळख करून दिल्यानंतर आणि तो अगेन आय स्वेप्ट ऑफ द ऑडियन्स स्टँडिंग अपॉलॉज, असं सगळं स्टँडिंग ओवेशन मिळालं. आणि आईसलँड मध्ये आमचा जून मध्ये त्यावेळेला प्रोग्राम होता. आता आईसलँड हा उत्तर ज्याला नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणतो तिथला तो देश आहे. म्हणजे ग्रीनलँड, त्याच्यानंतर खाली आईसलँड आणि मग युरोप असा सुरू होतो. म्हणजे टायटॅनिक जी बुडाली ती त्या मध्ये बुडाली होती. तर तिथे सूर्य असा जातो. त्यामुळे आईसलँडमध्ये 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. तर जून मध्ये जेव्हा आम्ही होतो तो 6 महिने दिवस असलेला कालखंड होता. आणि गडकरी रंगायतन कसं आहे ठाण्याचं, तसं तिथे त्योर्नीन म्हणून सरोवर होतं आणि त्या सरोवराच्या काठी हे ऑडिटोरियम होतं जिथे हा कार्यक्रम झाला. तर कार्यक्रम झाल्यानंतर मी ग्रीन रूम मध्ये जेमतेम गेले तर त्यांची लायझन ऑफिसर धावत आली अशी छान गोरीपान आणि ती म्हणाली, मिस्टर प्रेसिडेंट इज वेटिंग फॉर यू टू पर्सनली ग्रीट यू अँड विश यू. म्हटलं या. आणि मला ते इतकं हे होतं की आय शुड बी इमॅक्युलेटली परफेक्ट रिप्रेझेंटिंग द कंट्री.
तर मी अशीच एक सुंदर बनारसी वलकलम, आणि तिथे फॉर्मल कलर इज ऑलवेज ब्लॅक टाय अफेअर, ब्लॅक असतो, त्यामुळे मी काळी साडी घेऊन गेलेले होते. आणि मी ठरवलं होतं की म्हणजे जर स्टेजच्या खाली उतरलं तर इफ आय एम मीटिंग द प्रेसिडेंट आय शुड बी इन माय साडी, म्हणजे मी माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करते. तर मी भरा आणि तिचा फुटाणा, यू कॅन कीप द प्रेसिडेंट वेटिंग ओव्हर देअर, की राष्ट्रपतीला कशी तू थांबवून ठेवू शकते, 2 मिनिटं असं करत मी भराभरा ती घागरा चोली बदलली, साडी घातली आणि मग मी गेले. तर आई ऑलरेडी तिथे होतीच माझ्या बरोबर, तर आई तिथे थांबली होती, राष्ट्रपती, त्यांची पत्नी, असं सगळे ऑलरेडी लॉट्स ऑफ पॅपराझीज, म्हणजे फोटोग्राफर्स वगैरे. आणि मी त्यांच्या पुढे आता असं जसं आपण कसं एक सिंगल पदर घेतो, तर तसंच मी आय वॉज फ्लॉन्टिंग दॅट बनारसी. तर मी पदर घेऊन गेले आणि द कोडॅक मुवमेंट दॅट हॅपन्ड. तर एका देशाचे राष्ट्रपती, आणि बिल क्लिंटन पेक्षा जास्त हँडसम, 6 फूट 2 इंच किंवा इवन मोर दॅन दॅट, अत्यंतिक देखणा माणूस. तर ते राष्ट्रपती स्वतः ग्रीट करायला पुढे आले आणि माझी साडी बघितल्यावर ते माझ्या पायापर्यंत असे खाली वाकले आणि तो असा पदर घेऊन त्यांनी वर उचलला आणि व्हॉट अ लव्हली साडी. आणि आय वाज लाईक, राष्ट्रपती माझ्या पायात हात लावते, अरे समबडी क्लिक द पिक्चर. आणि म्हणजे आपल्या बुनकर, आपल्या कारिगरांनी एका राष्ट्रपतीला वाकवलं, मी असं म्हणेन. क्रेडिट गोज टू देम, की त्यांनी ती साडी उचलून ते हातात घेऊन ते म्हणाले की दिस इज सच अ ब्युटिफुल साडी. आय विश वेन आय व्हिजिटेड इंडिया, की त्यावेळेला मला अशी सुंदर साडी का बरं नाही मिळाली. तर मी त्यांना म्हटलं, राष्ट्रपतींना म्हटलं, पुढच्या वेळेला तुम्ही भारतात याल ना, तेव्हा मी तुमची टुरिस्ट गाईड होईन आणि मी तुम्हाला सांगीन, घेऊन जाईन. सो वी हॅड अ व्हेरी नाईस इंटरॅक्शन. पण दीज आर व्हेरी स्पेशल मोमेंट्स, की या निमित्ताने तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांना सामोरे जाता, त्यांना भेटता. म्हणजे त्यावेळेला मला हेही माहिती होतं की त्यांची पत्नी त्यावेळेला तिला कॅन्सर झाला होता अँड शी वॉज सफरिंग थ्रू कॅन्सर, बट सच अ ग्रेसफुल लेडी. आणि इतक्या छान त्या पुढे येऊन भेटल्या आम्हाला सगळ्यांना. सो दीज आर व्हेरी स्पेशल मेमरीज. आणि विशेषतः आपण बाकी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पण आईसलँड सारख्या इतक्या टोकाच्या देशात नॉर्मली प्रवास होत नाही. म्हणजे त्या देशाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की त्या देशात, संपूर्ण देशात जमिनीच्या खाली ज्वालामुखीचं जाळं आहे, संपूर्ण देशात. आणि म्हणजे आपण म्हणतो ना, गरम पाण्याच्या कुंडात जाऊन आपण आंघोळ करावी आणि ते चांगलं असतं, अशी कुंड तिथं ठाई ठाई आहे. इतकंच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गरम पाणी जे काही येतं नळातून, ते त्या कुंडातले म्हणजे नॅचरल गिझर्सचं पाणी आहे. दे डोंट हीट इट अप, देर आर नो हीटर्स टू वॉर्म द वॉटर. फक्त नॅचरल गिझर्सच पाणी येतं. म्हणजे हॉटेल असो, घर असो, सगळीकडे फक्त तेच नैसर्गिक गरम पाणी अख्ख्या देशाला मिळतं. म्हणजे त्याची आम्हाला एकाने गोष्ट पण सांगितली आईसलँडची, की ज्या वेळेला नॉर्डिक कंट्रीजचे ते काय म्हणतात त्यांना, हायलँडर्स, म्हणजे की जे नवीन जमिनीचा शोध घेण्यासाठी नॉर्वे, स्वीडन तिकडचे जे निघाले, तर त्यांना आधी आईसलँड मिळाला. तर तो बराच लिव्हेबल होता, पण तिथे दुसरं कोणी येऊ नये म्हणून त्यांनी त्याचं नाव आईसलँड ठेवलं, आईसलँड, की इथं काही नाहीये, कोणी नाहीये. आणि मग तसेच पुढे गेल्यावर जो खरोखर पूर्ण बर्फानी ढाकलेला प्रदेश होता तो ग्रीनलँड. अच्छा. तर ते सगळ्या लोकांना त्यांनी मिसगाईड करण्यासाठी त्याचं नाव ग्रीनलँड ठेवलं. वास्तविक दॅट इज वर्स्ट. आणि ह्याचं आईसलँड ठेवलं. असं त्याच्या मागचं खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे. ते एकेका देशात जातो तेव्हा आपल्याला या गमती जमती कळतात. अरे बापरे, हे म्हणजे तुम्ही 2च किस्से सांगितले. तुमच्यापाशी तर केवढे किस्से असतील. म्हणजे आजचा दिवस काय, उद्याचा दिवस सुद्धा जाईल सहज सहज. बट स्टील कमिंग बॅक टू युअर करिअर, सगळ्यात पहिलं तुम्ही व्यावसायिक नाटक केलं जे सुपर डुपर हिट गेलं. हो हो हो, उघडले स्वर्गाचे दार. त्याचा एक्सपिरियन्स कसा होता आणि ते त्या नाटकात म्हणजे तुमची सिलेक्शन कशी झाली? कारण त्यावेळेस ऑडिशन वगैरे असं काही नव्हतं. नाही नाही. इनफॅक्ट तो खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. आणि जसं मी म्हटलं की माझी आजी सुद्धा संगीत नाटकात कामं करणारी होती, परंतु मला शाळेत असल्यापासून मी कायम एकपात्री स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. आणि आजीचा तो एकत पाल्यातली जी भूमिका होती तिने मला तो गीतेचा उतारा, मोनोलॉग मला दिला होता आणि मी कायम तो करायची आणि हमखास पहिलं बक्षीस घेऊन परत यायची. आणि मग त्याच्यातून आवड निर्माण झाली आणि मग वेगवेगळ्या नाटकातले मी असे मोनोलॉग जमा करून ते बसवायला सुरुवात केली आणि ते माझ्या अकलेनीच मी बसवत होते. तर असं वेगवेगळ्या एकपात्री स्पर्धांमध्ये मी शाळेत असल्यापासून भाग घेत होते. आणि बीकॉमच्या फायनल इयरला, म्हणजे अगदी बीकॉमची माझी शेवटची परीक्षा मी दिली आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिवाजी मंदिर कला विभागाची अनाउन्समेंट आली, एकपात्री अभिनय स्पर्धा.
तर मी त्याच्यात माझं नाव नोंदवलं होतं. हा. आणि शिवाजी मंदिर मध्येच वरच्या बाजूला ऑडिटोरियम आहे बघ, छोटं हा, हॉल हा, आहे. हा. तर तिथं त्या स्पर्धा त्यांनी 2 दिवस ठेवल्या होत्या. ओके. आणि बरेच म्हणजे असे 500-200 स्पर्धक होते. हम्म. तर शनिवारी सकाळपासून स्पर्धा सुरू झाल्या. शनिवारी हम्म. सेमीफायनल राऊंड आणि मग रविवारी फायनल राऊंड असं त्यांनी ठरवलं होतं. तर त्यावेळेला मला वाटतं एकच पहिला नाही, अखेरचा सवाल मधले नंदूचा मोनोलॉग मी उचलला होता. हा. आणि त्याच्यातून माझी निवड झाली हा. फायनल राऊंडला. आणि नेमकं त्याच्यात अजून एक मुलगी आली होती आणि तिने पण तोच मोनोलॉग केला होता आणि तिची पण निवड झाली फायनलला. तर मी म्हटलं तू तरी बदल, नाही तर मी तरी बदलते, आपण दोघींनी एकच मोनोलॉग घेतलाय. तर ती म्हणाली आता रात्र झाली, उद्या सकाळपासून सुरू होत आहेत फायनल्स, मी रातोरात मी काय नाही बदलणार. म्हटलं बरं मी बदलते. आणि मी रातोरात फुलराणी बसवलं. बरं. म्हणजे आधी मी केलं होतं पण इतकं फायनलिटीला नव्हतं. तर तो तुला शिकवीन चांगलाच धडा हा जो फुलराणीचा मोनोलॉग आहे तो मी त्याच्यात संपूर्ण बसवला. आणि तोच म्हणजे पद्यच आहे जास्त त्याच्यातले जे डायलॉग आहेत. बरं, त्याच्यातली सगळ्यात मोठा अँटी क्लायमॅक्स म्हणजे मी आजपर्यंत आयुष्यात फुलराणी पाहिलेलं नाहीये. नाही, म्हणजे माय फेअर लेडी पाहिलंय, फुलराणी पाहिलेलं नाहीये. त्यामुळे त्याचे काही इन्फ्लुएन्सेसचा प्रश्नच नव्हता. इट वॉज कम्प्लिटली माय इंटरप्रिटेशन दॅट हाऊ आय वुड परफॉर्म दिस. आणि मी म्हटलं तसं माझ्या मनाने मी ते बसवलेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मग मी ते फुलराणी केलं. आणि त्यावेळेला परीक्षकांमध्ये मंगेश कुलकर्णी होता आणि मला पहिलं बक्षीस मिळालं शिवाजी मंदिर कला विभागाचं. आणि त्याच वेळेला उघडले स्वर्गाचे दारसाठी दिलीप कोलटकर नंदिनीच्या भूमिकेसाठी ते शोधत होते. आणि मंगेश आणि दिलीप दोघंही चांगले मित्र. तर मंगेशनी सांगितलं की अरे ते आता परवा स्पर्धा झाल्या त्याच्यात ती खूप चांगली होती, तू तिला घे. तर दिलीप काका कोण कुठली ते मला माहिती नाही, तिचं नाव त्यांच्याकडे, पत्ता त्यांच्याकडे. सो माझ्या घरी लिटरली म्हणजे त्यावेळेला दुर्वांची जोडी बाळ कोल्हटकरांची जी कंपनी होती तर त्यांचे जे पार्टनर होते मुकुंद निमकर, ते आमच्या घरी आले विचारायला की असं असं बाळासाहेबांचं नाटक आहे आणि त्यातल्या प्रमुख भूमिकेसाठी आम्ही आलेलो. आणि त्यावेळेला मी जेमतेम 19 वर्षाची होते. तर आमच्याकडे नेहमी लोकशाही असायची. आई बाबा मध्ये काही लुडबुड करायचे नाही, म्हणजे तू ठरव तुला काय करायचं ते. आणि माझं बीकॉम झालं तर मी ऑलरेडी लॉला ऍडमिशन घेतलेली होती. सो आय वॉज प्लॅनिंग टू परस्यू लॉ. आणि नृत्यामध्ये माझं ऑलरेडी MA चालू होतं, अलंकारचं म्हणजे परीक्षाची तयारी चालू होती. आणि त्याशिवाय मी बीकॉम झाल्यानंतर एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेससाठी ऍप्लिकेशन करून ठेवलेलं होतं. सो इतके सगळे मी माझ्या पुढे ऑप्शन्स ओपन करून ठेवलेले होते. आणि मुकुंद निमकर दारात आलेले होते की स्क्रिप्टमध्ये मेन रोल आहे, तुम्ही कराल का? तर मी त्यांना म्हटलं मी स्क्रिप्ट ऐकीन, मला आवडला रोल तर मी करीन. सो ही 19 वर्षाची पोरगी हे असलं उत्तर देतीये. ते असे थोडेसे चिडले. बाळासाहेबांच्या सिद्धहस्त लेखणीतून की एकापेक्षा एक देणाऱ्याचे हात हजार देव दिनागरी धावला, एकापेक्षा एक 500 प्रयोग झालेल्या नाटकांचे लेखक आहेत आणि त्यांच्या प्रमुख भूमिकेसाठी मी आलोय. पण मग त्यांनी स्वतःला जरा शांत केलं. त्यामुळे काही हरकत नाही, आमचा मुहूर्त आहे रवींद्र नाट्य मंदिरला, तुम्ही या आणि ऐका स्क्रिप्ट, तुम्हाला आवडलं की सांगा. तर म्हटलं बरं मी येईन. आणि मग असं तिथे मी रवींद्रला गेले, बाळासाहेबांचं नाट्य वाचन होतं आणि निर्विवाद अप्रतिम भूमिका होती ती, मला खूप आवडली ती. मग मुकुंद निमकर काय कसं काय वाटलं? म्हटलं छान आहे भूमिका, मला आवडली, मी करीन. आणि नोव्हेंबर डिसेंबरचा हा काळ होता. डिसेंबरमध्ये आमच्या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या आणि डिसेंबरमध्येच मला एअर इंडियाचं लेटर आलं की तुम्हाला सिलेक्ट केलंय रिटर्न एक्झामसाठी या. डिसेंबरमध्ये मी लेखी परीक्षा दिली, यांच्या तालमी केल्या, लॉचा अभ्यास चालूच होता. 9 जानेवारी 1983 साली उघडले स्वर्गाचे दारचा पहिला प्रयोग गडकरी रंगायतनला झाला आणि वी स्वेप्ट ऑफ. म्हणजे लोकांनी डोक्यावर घेतलं नाटक, माझी भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली. म्हणजे त्या पहिल्याच नाटकाला नाट्यसृष्टीतली सगळी सर्वोत्तम अभिनयाची बक्षिसं मला मिळाली. आणि त्यावेळेचे खूप मुरब्बी नाट्य समीक्षक वाय गाडगीळ, त्यांनी अर्ध पान मटामध्ये त्याची समीक्षा लिहिली होती. आणि उघडले स्वर्गाचे दारचा मथळा होता की उघडले स्वर्गाचे दार, लयवती, गुणवती, रूपवती अर्चना जोगळेकर हिचे यशस्वी पदार्पण. रमेश भाटकर इतका चिडला, अख्खं नाटक मी बोलतोय, हिचे 3 रकाने नुसतं हिच्याबद्दल लिहिलंय, शेवटच्या एवढ्याशा पॅरेग्राफ मध्ये माझ्याबद्दल लिहिलंय. म्हणजे आणि आय वॉज व्हेरी नाईव्ह ॲट दॅट टाइम. म्हणजे त्याचे रिपरकशन्स किंवा त्याचे इम्पॅक्ट काय आहेत मला काही कल्पना नव्हती. मी आनंदात आपलं नाटक, आपला प्रयोग, आय वॉज जस्ट एन्जॉईंग माय लाईफ, सिम्पल ॲज दॅट. परंतु त्यातून मिळालेली प्रसिद्धी किंवा किती प्रमाणात त्याच्यातून प्रसिद्धी मिळाली ह्याचं मला काही सोयरसूतक नव्हतं. म्हणजे माझ्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या वागण्यात फरक पडलेला मला दिसत होता.
इमिजिएटली. म्हणजे अगदी सोसायटीतली कॉलनीतली माणसं सुद्धा, की मी कायम अशी गबाळी पायजम्यात उठून समोर ब्रेड वगैरे आणायला जाईल. त्यांनी माझ्यात काही वागण्यात फरक नाही पडला, समाजाच्या वागण्यात फरक पडतो. आणि त्या फरकाने तुमच्या डोक्यात हवा जाता कामा नये, हे सर्वात महत्वाचं. यू शुड स्टे ग्राउंडेड. अँड आय फील की शिक्षण आणि नृत्याचा अभ्यास ह्यामुळे मी कायम ग्राउंडेड होते. याच्यापैकी कशानेही माझ्या डोक्यात कधीही हवा गेली नाही. म्हणजे मला महत्वाचं अगदी अगदी म्हणजे इव्हन डिरेक्शन करायला लागल्यावर माझी सिरियल पण टॉप 10 चार्टला होती, क्रिटिकली अक्लेम्ड होती. तर त्यावेळेला मला विद्या पटवर्धन एकदा म्हणाली होती की कशी गो तू एवढी थंड, तुला परिणाम कसा नाही झाला. म्हटलं विद्या, माझे गुण मला माहिती होते, पहिल्यापासूनच माहिती होते, जगाला आत्ता कळले, काय फरक पडतो. दॅट वॉज माय अप्रोच टू इट. पण नाटकामध्ये एवढी सुंदरच नाही तर एवढी टॅलेंटेड नटी आली आहे, तर सिनेमावाल्यांचं म्हणजे त्यांना हो हो ते ब्रीडिंग ग्राउंडच होतं. म्हणजे कायमच नाट्यसृष्टीतूनच उचलले जायचे गुणी कलाकार. सो म्हणजे उघडले स्वर्गाचे दार झालं, त्याच्यातून मग अर्धांगी चित्रपटाची ऑफर आली. खिचडी हा चित्रपट होता, V.K. नाईक म्हणून दिग्दर्शक होते, तर त्यांनी मला खिचडी चित्रपट ऑफर केला. सो म्हणजे एकातून एक, की आता किती खरं तरुण पिढीला मेहनत करावी लागते एक एक प्रोजेक्ट मिळवण्यासाठी. बट आय फील की आय वॉज ब्लेस्ड की मी कधीही कुठलंही दार ठोठायला गेले नाही, कामं माझ्या दारापर्यंत आली. म्हणजे एकदा ताई मला म्हणाली, या महिन्यात किती पिक्चर रिफ्यूज केलेत माहितीयेत का? 18 पिक्चर रिफ्यूज केलेत. म्हणजे इतके स्क्रिप्ट माझ्याकडे येत होती. आणि मग ह्यात काय रेपचाच सीन आहे, ह्यात काय एक्सपोजरच आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे मला हे पटलंच नाही, किंवा ही भांडकुदळच भूमिका पुन्हा पुन्हा तशाच भूमिका का घेऊन येत आहे, अशा काही ना काही कारणासाठी म्हणून आय यूज टू रिफ्यूज. आणि त्याला 2-3 कारणं होती, की मुळात मी घरची रोजीरोटी माझ्यावर नव्हती, कुणाला फत्रे पडलेलं नव्हतं, मी काय कमवते वगैरे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित आनंदात काम करत होता. किंवा अशा अनेक मुली चित्रपटसृष्टीत येतात की दे आर ब्रेड बटर अर्नर्स ऑफ द फॅमिली, आणि त्यांच्यासाठी इट्स अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ. आणि that was never the case with me. And so I could afford to be choosy or afford to select the films की जे मला आवडतील ते. म्हणजे जसं मराठी चित्रपट सुरू केले, पण मी मराठी चित्रपटांमध्ये खूप खरं नाही कामं केलेली. मी अगदी मोजके चित्रपट केलेले आहेत. आणि त्यावेळेला अशोक लक्षाची अशी एक मोठी लाट आली होती, आणि त्याच्यात हिरोईन म्हणजे नायिकेला काहीही नसायचं, फक्त एक सुंदर माठ बाजूला आणि काहीतरी वात्रट काहीतरी असं असायचं. आणि मे बी अतिबुद्धिमत्ता असलेलं आपल्या अगेन्स्ट कसं जाऊ शकतं, त्याचं हे उदाहरण आपण असं म्हणू. की मला त्या भूमिकेमध्ये मला काहीच दिसत नव्हतं की मी काय करायचंय इकडे. त्यामुळे अशोक लक्षाबरोबरचे तर कितीतरी डझनावारी चित्रपट मी नाकारले. म्हणजे आता मी केलेले मराठी चित्रपट म्हणजे अर्धांगी, अजिंक्य आणि मी, की अतिशय सुंदर भूमिका होती. खिचडी माझा पहिला चित्रपट होता ऍक्च्युली, पण रिलीज पहिला अर्धांगी झाला. आणि त्याच्यात अशोक सराफ, रंजना आणि मी आणि नवा नायक होता ज्याला इंट्रोड्यूस केलेलं होतं. नंतर अनपेक्षित चित्रपट मी केला, ज्याच्यात मी ऍक्च्युली एक पॉप सिंगरची भूमिका केली होती. किंवा निवडुंग, जो खूप गाजला, अतिशय सुंदर चित्रपट. प्रत्येकामध्ये माझी भूमिका वेगळी होती. किंवा रंगत संगत, की रंगत संगत मध्ये लक्षा, रमेश भाटकर, अजून 2 असे 4 मुलं, आणि ही त्यांच्या म्हणजे कट्ट्यावर बसलेले आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायला वडिलांबरोबर आलेली मुलगी, त्याच्याशी त्यांची दोस्ती होते. आणि मग त्या दोस्तीतून शेवटी त्यांना कळतं की ही म्हणजे तिच्या हृदयाला भोक आहे का काहीतरी, आणि ती ट्रीटमेंटसाठी आली आणि ही खूप दिवस जगणार नाहीये. सो कम्प्लिटली डिफरंट कॅरेक्टर, नॉट रट ऑफ द मिल असे नव्हते ते चित्रपट, किंवा ती स्क्रिप्ट तशी नव्हती. आणि मी अशीच निवडत होते. म्हणजे सेम हॅपन्ड विथ हिंदी ऑल्सो, कारण माझा पहिला चित्रपट संसार, आणि त्यावेळेला मी म्हणजे जस्ट लॉ संपवून सिरियल्स आणि असं त्याच्यातून सुरू केलेलं होतं. परंतु त्या चित्रपटामध्ये हालाकी इट वॉज अ नाईस मल्टी स्टार कास्ट पिक्चर. ए पूर्णचंद्र रावचं प्रोडक्शन, म्हणजे ज्यांनी आखरी रास्ता अमिताभचं बनवलं, बिग प्रोडक्शन. टी रामाराव, व्हेरी वेल नोन डिरेक्टर. आणि माझ्या अपोजिट शेखर सुमन, आणि शेखर सुमन म्हणजे कुठला उत्सवचा शेखर, म्हणजे त्याचा जस्ट उत्सव आला होता रेखा बरोबर. सो ही वॉज क्वाईट इन थिंग त्यावेळेला, आणि यंग गाय. सो रेखा राज बब्बर पेअरिंग, मी शेखर सुमन पेअरिंग. आणि मग बाकी सपोर्टिंग स्टारकास्टमध्ये अनुपम खेर, सीमाताई, आई बाप, आमची कामवाली अरुणा इराणी,
नंतर सासरा शफी इनामदार. सो इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल स्टारकास्ट. आणि पण त्या चित्रपटात ती अशी हेडस्ट्रॉंग कॅरेक्टर दाखवलंय माझं. आणि त्याच्यानंतर असे डझनभर तसेच सगळी स्क्रिप्ट आली. म्हणजे नॉर्मली ऍक्टर्स काय करतात, आले तर आले, सायनिंग अमाऊंट मिळते ना, अरे त्याच्यामध्ये फ्लॅट होईल आपला, लिटरली. म्हणजे ते थिंकिंग असतं. आणि मी म्हटलं तसं फायनान्स फॅक्टर वॉज नॉट माय डिटरमाइनिंग फॅक्टर. समटाइम्स दॅट कॅन गो अगेन्स्ट यू ऑल्सो. म्हणजे मला टाईपकास्ट व्हायचं नव्हतं आणि म्हणून मग मी ते चित्रपट नाकारले सगळे. आणि मग थोडेसेच चित्रपट केले, पण ते चांगले चित्रपट केले. सो आय एम हॅपी अबाउट माय डिसिजन्स. हिंदी मराठीच नाही तर तुम्ही बंगाली केले, बंगाली, उडिया केलाय आणि तमिळ सुद्धा केलाय. हो हो. तुम्ही भाषेचा अभ्यास त्याच्यासाठी भरपूर केला असेल ना, म्हणजे भाषेचा लहजा म्हणा किंवा बारकावे म्हणा. हो 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 हो, त्याचा अनुभव निश्चित केलाय. म्हणजे मी म्हणेन ओरिया म्हणजे मराठी हिंदीच्या बाहेर पहिला मी केला तो ओरिया भाषेत केला. आणि ओरिया तसं ओरिया भाषा ही मराठी, हिंदी, गुजराती ह्याचं असं एक भेळपुरी आहे ओरिया भाषा. एवढी अवघड नाही आहे, पण अर्थातच म्हणजे त्या भाषेचा, त्या डायलॉग्स, विशेषतः आय वुड फोकस माझ्या डायलॉगवर जास्त, की माझे संवाद काय आहेत आणि ते मी बरोबर बोलते की नाही. आणि त्यांचा एक असिस्टंट नेमलेला असायचा, तर त्याच्याबरोबर मी त्याची प्रॅक्टिस करायची. तर ओरिया चित्रपटानंतर मग मी बंगाली चित्रपट केला. आणि ऍक्च्युली पहिला माझा जो ओरिया चित्रपट सुना चोडई, तो म्हणजे तिथला बॉक्स ऑफिस मधला शोले मानला जातो. इट्स अ मॅसिव्ह, लाईक वन ऑफ द बिगेस्ट हिट ऑफ ओरिया. त्याच्यासाठी पण मला ओरिया स्टेट गव्हर्नमेंटचा बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळाला. आणि तो इतका मोठा हिट झाला म्हणून त्यांनी त्याचं बंगाली व्हर्जन केलं. आणि म्हणून मी मग बंगालीमध्ये, आणि ह्या तर दोन भाषा अगदीच जवळच्या आहेत, त्यामुळे बंगाली शिकणं किंवा बोलणं एवढं अवघड नव्हतं. मला खरा चॅलेंज होता तमिळचा. कारण कुठलीही नॉर्थ इंडियन भाषा ना तशी संस्कृतच्या जवळपासची आहे किंवा त्याच्यात काहीतरी साधर्म्य आहे. तमिळ आणि जर्मन रशियन मध्ये काही विशेष फरक नाही आपल्याला. म्हणजे त्याची लिपी, त्याचं व्याकरण सगळं टोटली डिफरंट आहे, टोटली डिफरंट आहे. पण त्यावेळेला सुद्धा त्यांनी मला म्हणजे माझे डायलॉग हिंदी लिपीमध्ये सगळे लिहून आधी दिले होते. मुंबईतच माझ्या हातात स्क्रिप्ट आलं होतं आणि माझ्या परीने मी ते सगळे पाठ वगैरे करून गेले होते. पण त्यांनी तिथे मग एक तमिळ प्रोफेसर नेमली होती भाषेची, टू हेल्प मी विथ द लँग्वेजेस. मी पहिल्याच दिवशी तिला पकडलं, बिफोर आय वुड स्टार्ट द शूट. मी म्हटलं, मी डायलॉग बोलते, मला तुम्ही सांगा मी बरोबर बोलते की नाही. तर मी पहिला बोल, नो 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 ऐसा नाही, असं म्हणून तिने मला तो बोलून दाखवला. म्हटलं, हे असं लिहिलेलं नाहीये, हे एकदम वेगळं आहे, तुम्ही वेगळंच बोलताय तिकडे. सो आय वुड से तमिळ भाषा ही फ्रेंच भाषेसारखी आहे. ते लिहितात एक आणि बोलतात भलतंच, कळलं ना, टोटली लाईक फ्रेंच. म्हणजे मराठी कसं आपण जे लिहितो तेच बोलतो, किंवा जसं जर्मन जे तुम्ही लिहिता तेच बोलता, तसं तमिळ अजिबात नाहीये. आणि माझं प्रत्येकच वाक्य ती वेगळं बोलायला लागल्यानंतर म्हटलं, थांबा जरा, म्हटलं मला लेखी परीक्षा द्यायची नाहीये, मला डायलॉग बोलायचे, आय विल रीराईट दिस. त्यामुळे मी तिला पुन्हा सगळे डायलॉग बोलायला लावले. I rewrote all the dialogues the way they are spoken because that is what mattered. आणि मग मी ते पुन्हा नीट करून सगळे पाठ केले. आणि मग फायनली ज्या वेळेला मी सेटवर गेले आणि मग जेव्हा मी तिथे, कारण ते तिथले स्थानिक होते, तमिळ कलाकार होते सगळे, तर मग तिथं मी डायलॉग बोलल्यानंतर मला माझे को आर्टिस्ट, अय्यो यू स्पीक लाईक अय्यर ब्राह्मण. म्हटलं, येस, दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. सो एक कलाकार म्हणून ऑफकोर्स यू हॅव टू डू दॅट, की तुम्हाला तुमचे लँग्वेज बोलायचे. असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत की ती भाषा आपल्याला पुरेशी कळत नाहीये म्हणून कधी गोंधळच झालाय? नाही, गोंधळ म्हणजे चित्रपटात काम करताना नाही, कारण फक्त माझे डायलॉग मला पाठ करणं इज नॉट इनफ. तर समोरचा काय बोलतो ते पण मला कळलं पाहिजे, नाही तर मी रिॲक्ट कशी करणार. तर त्यामुळे तेही मी समजून घ्यायची. ऍब्सोल्युटली, की माझ्या सीनमध्ये काय घडतंय. अर्थात मला माझी भूमिका, मला कथा माहिती, पण त्या पर्टिक्युलर सीन मध्ये काय घडतंय, समोरचा काय बोलतो आहे, त्याचा अर्थ काय आहे, ती परिस्थिती काय आहे, ते ऑब्व्हियसली हा अभ्यास आम्ही करतो. त्याच्याशिवाय तुम्ही परफॉर्मन्स नाही करू शकत. इट्स अ नेसेसरी होमवर्क फॉर एनी ऍक्टर. असं कधी म्हणजे ती भाषा समजणारे, बोलणारे मोठे कलाकार त्यांनी कधी तुमचं कौतुक केलं असं झालंय?
तिथं करताना तर को आर्टिस्टनी सगळ्यांनीच हां, केलेलं हां. होतं, सगळ्यांनीच. म्हणजे इव्हन ओरिया पण ज्या वेळेला बोलायला लागले त्यावेळेला पण म्हणजे इनफॅक्ट मी बाकी जे असिस्टंट्स वगैरे यायचे त्यांच्याशी पण मी ओरिया बोलायची, किंवा तिथं तर मी बऱ्यापैकी फ्लुएंट बोलायला लागले. ते इट्स जस्ट मॅटर ऑफ प्रॅक्टिस. आणि तुमच्या अवतीभोवती सगळे तीच भाषा जेव्हा बोलत असतात त्यावेळेला ते पटकन त्याच्यात शिरणं सोपं असतं. अर्थात तमिळमध्ये शिरणं मात्र निश्चित अवघड होतं. म्हणजे तमिळच्या मी म्हटलं तसं त्याला आपल्या संस्कृतचा किंवा कुठाचाही रेलेव्हन्सच नाहीये. म्हणून मला कायम वाटायचं की हीच रावणाची भाषा असली पाहिजे. म्हणजे सीतेबरोबर तो कसा बोलला माहिती नाही, पण ही त्यांची नक्की भाषा असली पाहिजे. म्हणजे त्या मानाने इव्हन तेलुगू, कारण आय हॅड द ती अपॉर्च्युनिटी सोपी असते का? नाही, ती संस्कृतच्या जवळ आहे. हां. तेलुगू जी आहे ना, तेलुगूमध्ये संस्कृतचे खूप रेफरन्सेस मिळतात, पण तमिळ नाही, अजिबात नाही. म्हणजे मी हिंदी भाषेत चित्रपट केला, परंतु तेलुगूचे त्यावेळेचे दिग्गज कलाकार NT रामाराव त्यांच्याबरोबर मी काम केलं. आणि त्यांनी विश्वामित्र चित्रपट बनवला होता. तो मूळ त्यांनी तेलुगूत बनवला आणि मग त्याचं जेव्हा त्यांनी हिंदी व्हर्जन केलं त्यावेळेला शकुंतलेच्या भूमिकेसाठी त्यांनी मला बोलवलं आणि त्यात ते स्वतः विश्वामित्रची भूमिका करत होते. आणि NTR त्यावेळेला एकदा चीफ मिनिस्टर होऊन दुसऱ्यांदा त्यांचं कॅम्पेनिंग चालू होतं, ज्या वेळेला आम्ही म्हणजे हे करत होतो तेव्हा, ह्याचं शूट करत होतो तेव्हा. तर त्यामुळे आंध्रमध्ये माझं बरंच राहणं झालं, तिथे जाणं झालं. हैदराबादमध्ये आम्ही शूट केलं. तिथून पुढे वैजागवरून वर अरक्कू फ्लावर व्हॅली आहे, तिथं आम्ही शूट केलं. सो त्यानिमित्ताने तेलुगू माझ्या कानावर बरंच पडलेलं होतं. तर तेव्हा जाणवलं की म्हणजे मी तेलुगू भाषेत काम करत नव्हते, पण तिथं करत होते, की तेलुगूमध्ये तरी जरा तरी संस्कृतचे शब्द काहीतरी ऐकायला मिळतं, पण तमिळमध्ये नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने मला बिगेस्ट चॅलेंज वॉज तमिळ लँग्वेज ॲज कम्पेअर्ड टू ओरिया. बांगला वॉज मच मोर इझी. आणि तुम्ही अशा तुमच्या करिअरच्या पीकवर असताना अमेरिकेला गेला. या हो. पण म्हणजे तुम्हाला कामाची इतकी सवय असेल त्यावेळेला, तुम्ही भरपूर बिझी सुद्धा असाल आणि अचानक लग्न करून जेव्हा अमेरिकेला जाता तेव्हा असं भरभरून काम तुम्ही डेफिनेटली लगेच सुरू केलं नसेल, हा ना? पण त्यावेळेला म्हणजे तुमची काय मनस्थिती होती? खरं सांगू तर हा एक कॉन्शियस निर्णय होता, म्हणजे तो जाणीवपूर्वक घेतलेला, त्यामुळे माझी मानसिक तयारी होती. आणि म्हणजे काम करताना मला आठवते मी एक कितीतरी वेळा सलग 36 तास 42 तास वगैरे काम केलेलं आहे. म्हणजे लिटरली रात्र शिफ्ट करून घरी येऊन आंघोळ करून पुन्हा मेकअप, की पुन्हा डे टाइम, आणि सतत कॅमेरा समोर किंवा स्टेज समोर, म्हणजे आयदर आय एम अँकरिंग किंवा आय एम परफॉर्मिंग किंवा आय एम शूटिंग, असं कंटिन्युअसली मी केलेलं आहे काम. आणि इतकं केलेलं होतं काम, पण कुठंतरी एकाकीपणा जाणवत होता. आणि त्यावेळेला मी म्हणजे जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता की नाही, आय वॉन्ट टू गेट मॅरिड. आणि मग त्यावेळेला योग्य पार्टनर मिळणे आणि ते सगळंच घडून येणं, म्हणजे आईला जेव्हा कळलं की हिने भारताबाहेरचा नवरा शोधते म्हटल्यावर आमच्याकडे असं मातम मनाया काय म्हणतात असं, की हाऊ कुड यू थिंक ऑफ, म्हणजे आपल्या विद्यार्थिनी अंधेरीवरून पार्ल्यापलीकडे जात नाहीत किंवा सेंट्रल रेल्वेत पण जात नाहीत आणि हिने डायरेक्ट तिकडे कशी जाऊ शकतेस. पण जेव्हा मी तिथे लग्न करून गेले त्यावेळेला आय ऑलवेज लुक ॲट की ग्लास हाफ फुल हाफ एम्प्टी म्हणतो ना तसं, की माझ्याकडे आत्ता काय आहे, मी नेहमी ते बघायची आणि आय यूज टू एन्जॉय दॅट. म्हणजे तिथं गेल्यावर माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी पण फोन केला, कारण त्यावेळेला तो सिंड्रोम सगळ्यांनीच आपल्या आपल्या बायकोमध्ये बघितला असेल, की भारत सोडून इथे आल्यावर अगदी एकटं वाटतं, नवरा गेल्यावर अवतीभोवती बोलायला कुणी नाही, हे नाही. तर ते आउट ऑफ कर्टसी किंवा आपलेपणाने ते मला फोन करायचे की अगं तुला एकटं वाटत असेल तर इथं ये, आम्ही आहोत, आपण भेटूया. आणि मला कुणी नको होतं कारण मला कित्येक तरी दिवसांनी असा एकांत मिळाला होता आणि मला छान रियाज करायला मिळत होता. त्यामुळे मी भरपूर रियाज करायला सुरुवात केली माझ्या देहाकडे, की रोज जिम मध्ये जाणं, रियाज करणं. त्यामुळे मी तो कालखंड पण खूप छान एन्जॉय केला. म्हणजे मला तिथं काय असं एकटेपणा काही वाटलं नाही किंवा मी सगळं सोडून आले असं पण मला अजिबात काही वाटलं नाही. सो म्हणजे काही लोकांना असतं ना की त्यांचं लोनलीनेस इज व्हेरी डिप्रेसिंग. माय लोनलीनेस इज ऑलवेज व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह. त्यामुळे आय एम हॅपी वेन आय एम अलोन. मला काही असं लोनलीनेस वगैरे येत नाही. ताई, बाळ कोल्हटकर म्हणू नका, ऋषिकेश मुखर्जी म्हणू नका, अशा दिग्गजांबरोबर तुम्ही काम केलंय. काय एक्सपिरियन्स होता आणि काय शिकायला मिळालं त्यांच्याकडून? खूप खूप
म्हणजे ऋषिदा तर मी त्यांना गुरुस्थानी मानते. आणि ऋषिकेश मुखर्जी म्हणजे ज्यांनी राज कपूर, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना या सगळ्या आयकॉनिक एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांबरोबर, सुपरस्टार्स बरोबर कामं केली आहेत. आणि म्हणजे मी आता जे लिखाण करते किंवा जे काय आहे ते मी जेव्हा बघते वेगवेगळे डायरेक्टर्स आणि त्यांचे जॉनर्स, आज तर कितीतरी गुणी डायरेक्टर्स आहेत, पण आय फील माय टेम्परामेंट, माझी लिखाणाची टेम्परामेंट किंवा ॲज अ डायरेक्टर आय फील माझी टेम्परामेंट ऋषिदांच्या टेम्परामेंटची खूप मिळती जुळते. आणि ऋषिदांबरोबर मी उजाले की ओर म्हणून एक सिरियल होती, तर त्याच्यासाठी मला दादाजींनी बोलवलं आणि त्यात मी काम केलं होतं. आणि गंमत म्हणजे त्या सिरियलमध्ये सगळे आजोबा भरलेले होते, अँटिक पीसेस. म्हणजे अशोक कुमार, दादा मुनी, मी त्यांच्या नातीचा रोल करत होते. मग त्यांच्या मित्राची भूमिका जयराजजी ते होते आणि मग त्यांचे डॉक्टर म्हणून डॉक्टर लागू होते. तर असे सगळे आजोबा लोक होते आणि ते पण दिग्गज आजोबा. म्हणजे अशोक कुमार दादासाहेब फाळके विनर, जयराजजी दादासाहेब फाळके विनर, आणि दोघंही 80 का 84 एज अँड दे वेर परफॉर्मिंग. आणि स्वतः ऋषिकेश मुखर्जींचं वय त्यावेळेला 74 होतं. आणि दादा, मी त्यांना म्हणजे बाकी सगळे ऋषिदा हाक मारायचे, पण मी मात्र त्यांना प्रॉपर आजोबा म्हणजे दादाजी असंच हाक मारायची त्यांना. आणि ऋषिदा नुसता आपला साधा पायजमा, वर एक कुर्ता, आणि 9च्या शिफ्टला 7:30ला दादाजी सेटवर हजर असायचे. आणि मी दादाजींबरोबर मी पण 7:30ला नेहमी हजर असायची. आणि मग आम्ही आपले रेडी व्हायचो आणि दादाजी शॉर्ट बीट, कॅमेरा, लाइटिंग त्यांचं चालू असायचं. आणि दादा मुनी म्हणजे अशोक कुमार, तर या वयामध्ये सुद्धा सगळे शिस्तीत बरोबर यायचे. आणि एक दिवस दादा मुनी उशिरा आले. म्हणजे या वयामध्ये असून सुद्धा कसं शिस्त होती, सिन्सिरिटी होती. दादा मुली आले, न बोलता गडबडीत गेले आणि ऋषिदा असे मॉनिटर समोर असं फक्त बघितलं. दादा मुनी गेले, खडूस त्यांना खुन्नच लुक दिला त्यांनी. आणि मग दादा मुनी भराभरा रेडी होऊन आले. ऋषी, अरे मैं क्या करूं? नंतर त्यांना कळे ना, दादा मुनी आज आप आधा घंटा लेट आए हैं. तरी म्हणजे इतके सिनियर असून त्यांना सोडलं नाही. तो मग दादा मुनी चिडले, तेरा क्या जाता है, सुबह ना नहाता है ना धोता है, ऐसे ही उठ के आता है, मैं तो एक्टर हूं ना, मुझे नहाना धोना पडता है. म्हणजे त्यांच्या लहान मुलांसारखे भांडायचे ते. आणि इतकी मजा यायची आम्हाला ते बघायला. मग ऋषिदा म्हणे, कुछ नहीं, कल रात को ज्यादा पिया होगा इसलिए सुबह नहीं उठा. एकमेकांची त्याचे असं टॉम अँड जेरी सारखी त्यांची भांडण असायची. आणि मी नेहमी दादाजींना गेल्यावर सेटवर नेहमी त्यांना नमस्कार करायची. तर त्याच्यात मग त्या प्रत्येक आजोबांनी मला वेगळं वेगळं नाव ठेवलं होतं. अच्छा. तर एकदा अचानक मला दादाजींनी म्हणजे ऋषिदांनी हाक मारली, ॲना. मी एकदम चमकले. म्हटलं, दादाजी क्या बुलाया आपने? ॲना. तर अख्ख्या जगामध्ये मला फक्त माझी आई ॲना म्हणून हाक मारायची. अँड देर वॉज नो वे आय वुड हॅव टोल्ड हिम दॅट. इट केम स्पॉन्टेनियसली फ्रॉम दॅम. अँड दॅट एक वेगळंच बॉन्डिंग झालं माझं दादाजींबरोबर. मग मी दादाजींना जाऊन सांगितलं, म्हटलं, दादाजी पता है, म्हटलं, मेरी माँ मुझे इस नाम से बुलाती है और सिर्फ माँ अकेली है जो इस नाम से बुला, और कोई नहीं बुलाता. कोई बात नाही, अभी मैं तुम्हें ॲना बोलूंगा. तर आणि मग ते ऐकल्यावर लगेच माझा को ऍक्टर होता, ओके मैं भी ॲना बोले. म्हटलं, एक रे, तू नाही बोलायचं, फक्त दादाजीच मला बोलवतील. मग जयराजजी आले, तर जयराजजी म्हणाले, नाही मैं तो इसको बार्बी डॉल बोलूंगा. तर त्यांनी बार्बी डॉल नाव ठेवलं. मग दादा मुनी आले, अशोक कुमार, ते म्हणाले, मैं तो इसको अचरना बोलूंगा. म्हणजे प्रत्येकाने काहीतरी उलट सुलट, प्रत्येकाने त्यांच्या परीने एक एक नाव ठेवलं होतं. आणि मग एकदा असंच मी दादाजींना नमस्कार करत असताना दादाजींच्या तोंडून अगदी सहज म्हणजे त्यांनी आशीर्वाद दिला की तुला खूप चांगला लाईफ पार्टनर मिळो, पती मिळो. आणि ते म्हणाले, ॲना तू जब शादी करेगी ना तो दुल्हन का जोड़ा तुझे मैं दूंगा. आणि म्हणे, जब जया और अमित ने शादी की थी तो जया को मैंने दिया था दुल्हन का जोड़ा. तुम शादी करोगी मैं तुम्हें दूंगा. सो आय फेल्ट दॅट सो मच एज एन ऑनर की हे प्रेम मला त्यांच्याकडून मिळत आहे. आणि म्हणून जेव्हा ठरलं लग्न त्यावेळेला मी माझ्या लाईफ पार्टनरना घेऊन त्यांच्याकडे गेले, ओळख करून दिली. आणि दादाजी खूप प्रेमाने भेटले. आणि मग ते म्हणाले, जा ना, तुला जे पाहिजे ते तू घे. आणि मग मी म्हणजे लग्नातली एक खास शालू मी घेतला. आणि त्यावेळेला त्याची किंमत खूप जास्त होती. तर मला असं वाटलं की आता कसं दादा, आणि दादाजी ऑलरेडी बेडरिडन होते त्यावेळेला. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं, दादाजी असं मला साडी आवडली आहे, पण एवढी एवढी किंमत आहे. दादाजी लिहिले आहे ना, तर एवढंच बोलले. आणि मी घेतल्यानंतर त्यांच्याकडे गेले आणि देन ही गेव मी द मनी फॉर दॅट ऑल. इतकंच नव्हे तर मी ज्या साम्राज्य सिरियल
बनवली त्यावेळेला कुठलंही प्रायव्हेट चॅनल अस्तित्वात नव्हतं. झी पण अंड्यात होतं तोपर्यंत. त्यावेळेला फक्त एकच चॅनल होतं, ते म्हणजे नॅशनल दूरदर्शन. आणि मग दुसरं जे बनलं ज्याला खूप ग्लॅमर होतं ते म्हणजे डीडी मेट्रो. तर डीडी मेट्रोवर मला केवळ म्हणजे कारण पायलट एपिसोड पाठवल्यानंतर त्यांची प्रिव्ह्यू कमिटी ते बघायची आणि बेस्ड ऑन द मेरिट्स ऑफ युअर मेकिंग दे वुड ग्रँट यू की मग आफ्टरनून स्लॉट द्यायचा का सकाळचा द्यायचा का प्राईम स्लॉट द्यायचा. तर मला केवळ गुणवत्तेवर एकही पैशाची लाच न देता प्राईम स्लॉट मिळाला होता साम्राज्याला. आणि साम्राज्याच्या मुहूर्ताला मी क्लॅप द्यायला दादाजींना बोलवलं होतं आणि त्यावेळेला ऋषिदा आले, त्यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला. सो त्यांचे आशीर्वाद घेऊन साम्राज्य बनलं होतं. पण त्याची सुरुवात कशी झाली? लेखन, दिग्दर्शन? ऍक्च्युली ज्या वेळेला मी चित्रपटांमध्ये कामं करत होते तर त्यावेळेला म्हणजे मी असं म्हणेन की मी एक डोळस नटी होते. माझं कायम सगळ्या तंत्रज्ञानकडे, कॅमेराकडे, सगळ्याकडे मी कायम इन्व्हॉल्ड होते. त्याच्यानंतर फुलवंती, निवडुंग या चित्रपटामध्ये मी नृत्य दिग्दर्शन पण केलं होतं. आणि नृत्य दिग्दर्शन करताना मी फक्त नृत्य रचनेपुरती मर्यादित नव्हते, तर शॉर्ट डिव्हिजन्स पर्यंत मी घुसलेली होते किंवा एडिटिंगला पण मी बसत होते तिथे. फुलवंती तर थ्रू अँड थ्रू एडिटिंगला मी बसायचीच, कारण काही हे ताल लईप्रमाणे माझे कट्स असायचे, त्यामुळे त्या एडिटरला आशाजी बसा म्हटलं, मीच बसणार आहे तिथे. आणि असं करून म्हणजे माझ्यातला तंत्रज्ञ केव्हाच तोपर्यंत छानपैकी विकसित झालेला होता. आणि म्हणजे कुठलीही कथा वाचल्यावर मला त्याच्यातून असं स्क्रीन प्ले दिसायला लागायचा. आणि वपूंची मी खूप फॅन होते, वपू काळेंच्या कथांची. तर मी वपूंचे कथा वपूंकडे जाऊन त्याचे हक्क विकत घेऊन मी ऑलरेडी त्या कथावरून पटकथा आणि हे करायला सुरुवात केली होती. आणि योगायोग असा झाला की कर्मभूमी जी सिरियल ज्याच्यात मुंशी प्रेमचंदच्या कादंबरीवर होती त्याच्यात मी प्रमुख भूमिका केली होती. तर त्याचे जे निर्माते होते ते एक दिवस माझ्याकडे आले, त्याने अर्चना जी हमें अभी मराठी में एक सीरियल प्रपोजल डालना है आपलं मराठी दूरदर्शनसाठी, तर आपके पास कोई सब्जेक्ट है क्या, कारण मी मराठी होते म्हणून ते माझ्याकडे आले. तर मी म्हटलं मेरे पास सब्जेक्ट है, मैंने डेव्हलप भी किया है लेकिन डायरेक्ट मैं करूंगी. हाँ आप करो. म्हणजे अगदी कॉन्फिडेंटली त्यांनी ते माझ्यावर सोपवून दिलं. आणि असं अवघाची संसार ही माझी मराठी मालिका खरं त्याचं आधी मी डिरेक्शन केलं आणि त्याचा पायलट आधी बनवला होता. आणि नंतर मग साम्राज्याची मी कथा पटकथा खुलवायला सुरुवात केली. आणि त्याची पटकथा सुद्धा लिहिताना त्यावेळेला मी आतंकी या चित्रपटात जे काम केलं होतं, आय वॉज अपोजिट रजनीकांत, सुपरस्टार ऑफ साऊथ. तर त्याचे जे दिग्दर्शक आणि स्क्रीन प्ले रायटर दिलीप शंकरजी इज अ ब्रिलियंट स्क्रीन प्ले रायटर. तर मी त्यांना म्हणजे गुरुस्थानी स्क्रीन प्लेसच्या बाबतीत मानायची. आय यूज टू लव्ह हिज स्क्रीन प्ले. तर मी त्यांना म्हटलं की माझा पहिला एपिसोड तुम्ही लिहा, माझी गोष्ट पूर्ण होती किंवा हा ओपन करायचा हे तुम्ही लिहा, तिथून पुढे मी लिहिते. तर त्यांनी मला गिफ्ट म्हणून तो पहिला एपिसोड लिहिला. आणि वास्तविकता मी 75 एपिसोड पर्यंत संबंध माझं स्ट्रक्चर रेडी केलेलं होतं. आणि मग तिथून मग मी पुढचं लिहित गेले. आणि म्हणजे साम्राज्याची पटकथा संवाद इतके सुंदर झालेले होते की मी म्हणजे घेऊन आले की सगळे असं अधाशासारखे तुटून पडायचे आणि वाचायचे. आणि म्हणजे इतकं की मला रायटर्सचे फोन यायचे, वो आपका डायलॉग हमने चुराया, असं समोरून मला सांगायचं. किंवा ओपनिंग टायटल सिक्वेन्स वो हम लोग थोड़ा सा उसमें से ले रहे हैं, हे असलं चालायचं. म्हणजे साम्राज्य दॅट टाइम वॉज क्रिटिकली अक्लेम्ड आणि त्यावेळेला 50% वर त्याची व्ह्युअरशिप होती. इट वॉज इन द टॉप 10 चार्ट साम्राज्य. सो आणि म्हणजे त्यावेळेला मला जेव्हा विचारायचं की मग तुम्हाला कॅमेऱ्याच्या पुढे आवडतं का कॅमेऱ्याच्या मागे आवडतं, त्यावेळेला ऑनेस्टली आय एन्जॉयड मोर बिहाइंड द कॅमेरा. कारण मग मी देव आहे ॲज अ डायरेक्टर, ॲज अ रायटर, की मी कुठल्याही पात्राला जिवंत करू शकते किंवा मारू शकते किंवा त्याचं कॅरेक्टर काय आहे. आणि देव आहे म्हणण्यापेक्षा सुद्धा माझ्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे की ज्या माझ्या कपॅसिटीज आहेत किंवा नृत्य हा त्यातला एक छोटासा स्पेक आहे किंवा अभिनय हा त्यातला एक पैलू आहे, परंतु संपूर्ण त्याची रचना करणं त्या संबंध कंटेंटची, हे ॲज अ डायरेक्टर म्हणजे ज्याला क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन आपण म्हणतो, ते मला ॲज अ रायटर डायरेक्टर सगळ्यात जास्त मिळालं. त्यामुळे म्हणजे ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन जर मला विचारलंस की कुठल्या क्षेत्रात जास्त आनंद मिळाला तर रायटर डायरेक्टर. दॅट इज व्हॉट आय एन्जॉयड मोस्ट. ताई, तुमच्या कुटुंबाबद्दल माहिती नाहीये फारशी लोकांना, तुम्हाला त्यांची ओळख करून द्यायला आवडेल का? जरूर. मला एक मुलगा, मला आवडलं असतं अजून मुलं झालेली, ध्रुव. परंतु हो, एकच मुलगा आणि त्याचं नाव ध्रुव.
आणि ध्रुव सुदैवाने म्हणजे त्याचे वडील सायंटिस्ट आणि बिझनेसमॅन आहेत. डॉक्टर निर्मल मुळे त्यांचं नाव. आणि म्हणजे मला खूप अभिमान आहे त्यांच्याबद्दल. आणि म्हणजे मी जे बोलते त्यात अतिशयोक्ती नाही आहे. मी नेहमीच कौतुकानं त्यांच्याबद्दल बोलते की 21व्या शतकातला हा थॉमस एडिसन आहे. आणि हे एक अक्षरही यातलं अतिशयोक्ती नाही आहे. की त्यांचं फार्मामध्ये PhD आहे त्यांची. आणि स्लो टाईम रिलीज ड्रग डिलिव्हरी हा त्यांचा PhDचा विषय होता. अमेरिकेतल्या टेम्पल युनिव्हर्सिटीतून त्यांनी PhD केलं. आणि म्हणजे ते गेले त्यावेळेला विद्यार्थी म्हणून गेले. आणि तिथं मग टेम्पल युनिव्हर्सिटी फिलाडेल्फियाच्या तिथे राहून अभ्यास केला. आणि मग तिथून फॉरेस्ट लॅबोरेटरीजमध्ये रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम सुरू केलं. आणि ज्या वेळेला एक दिवस असं झालं की त्यांच्या टॉयलेटचा काहीतरी पंप बिघडला आणि तो दुरुस्त करायला प्लंबर आला. आणि त्या प्लंबरनी त्यांना जे पैसे चार्ज केले ते त्याला पैसे दिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की सायंटिस्ट म्हणून मला यापेक्षा कमी मिळतात तासाला. म्हणजे प्लंबरच्या एका तासाची किंमत जास्त होती. आणि त्यावेळेला त्यांच्याही डोक्यामध्ये अनेक रिसर्च किंवा ड्रग्ज बद्दल विचार चालू होते. परंतु तुम्ही त्या लॅबोरेटरीत काम करत असताना तुम्ही कसं ड्रग डेव्हलप करणार. आणि दॅट वॉज अ बिग डिसिजन की सिक्युअर जॉब सोडून कसं करायचं. आणि आम्ही भेटलो त्यावेळेला ते ही वॉज अ स्ट्रगलिंग सायंटिस्ट. म्हणजे त्यांनी आपला जॉब सोडलेला होता. आणि इनफॅक्ट ते मला परावृत्त करायचा प्रयत्न करत होते लग्नापासून की इथं आल्यानंतर त्यांनी माझं सेलिब्रिटी स्टेटस आणि सगळं बघितलं होतं. आणि ते म्हणाले की माझ्याकडे इतके पैसे नाहीत. म्हणजे माझा स्वतःचा इथे फ्लॅट उत्तमपैकी होता. आय कुड अफोर्ड टू हॅव माय ओन स्टाफ की कुक आहे, ड्रायव्हर आहे, हे आहे. आय वॉज लिडिंग अ व्हेरी वेल एस्टॅब्लिश्ड लाईफ. आणि ते म्हणाले मी स्ट्रगलिंग सायंटिस्ट आहे आणि माझ्या सगळ्या क्रेडिट कार्डवर मॅक्झिमम लिमिटपर्यंत मी कर्ज घेतलेलं आहे. तर मी ऐकत होते. मी शांतपणे ऐकत होते त्यांच्याबद्दल. आणि पण म्हणतात ना की काही असतात ना सिक्स सेन्सेस की मी त्यांना प्रथम भेटले आणि राईट अवे कुठून तरी गाभ्यातून आवाज आला दिस इज द गाय. हे फिलिंग फार रेअरली होऊ शकतं. पण ते फिलिंग मला आलं. आणि म्हणजे ही फ्लॅश्ड हिज व्हिजिटिंग कार्ड, प्रेसिडेंट नॉस्ट्रम, PhD. बाबा म्हटलं हा म्हणजे अक्कल काहीतरी आहे. आय कॅन कम्युनिकेट विथ दिस गाय. आणि परंतु म्हणजे मी जे त्यांचे रिसर्चवर आणि अतिशय पॅशनेटली ही वॉज टॉकिंग अबाउट हिज रिसर्च. आणि मी शांतपणे ऐकून घेत होते. आणि एक पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो ना की मी नेहमी माणसाच्या डोळ्यात बघते. कारण डोळ्यातून आपल्याला आत्मा दिसतो त्याचा. आणि मी त्यांच्या डोळ्यात बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की अत्यंतिक जेन्युइन आहे हा माणूस. अत्यंतिक जेन्युइन आहे माणूस. खरा माणूस आहे. रत्तीभर कुठे खोटेपणा नाहीये. आणि बिकॉज दॅट्स हाऊ आय आयडेंटिफाय मायसेल्फ टू. आणि दॅट्स वाय आय फेल्ट द कनेक्शन. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी बुद्धिमत्ता दॅट वॉज वन ऑफ द मेजर फॅक्टर. तसंच रसिक, सगळ्या कलाकारांचा चाहता भोगता. इतकंच नव्हे तर माझ्या आजोबांचा मोठा एक्झॉस्ट फॅन. म्हणजे माझे आजोबा म्हणजे सुधीर फडके आजोबा. सो त्यांचा मोठा फॅन. आणि कलेचा खऱ्या अर्थाने भोगता. असे त्याचे एक एक पैलू मी बघत होते. आणि एकीकडे त्याची धडपड. आणि मला म्हणाले माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी सगळं क्रेडिट कार्डावर मॅक्झिमम क्रेडिट केलेलं आहे. म्हटलं हरकत नाही. म्हटलं तू ते क्रेडिटवर लोन घेऊन ते स्ट्रिप्टीज बारमध्ये तर नाही ना उडवलंस. ते लोन घेऊन तू तुझ्या रिसर्चमध्ये घातलंस. समथिंग दॅट यू बिलीव्ह इन फर्मली अँड विच यू आर ट्राईंग टू डेव्हलप. म्हणजे त्यावेळेला त्याला तो क्लिशे वाटला असेल डायलॉग. पण मी त्यावेळेला म्हटलं की म्हणजे मला एक वेळ तू जेवायला नाही घातलंस तरी चालेल, पण प्रेम कमी करू नकोस. आणि तुझ्या कुवतीवर, तुझ्या ताकदीवर माझा विश्वास आहे. म्हटलं जर वर खाली झालं तर मी तुझा हात अजून घट्ट धरीन, सोडणार नाही. हे मी त्याला त्यावेळेला बोलले होते. आणि अर्थात थोडासा ज्योतिषशास्त्रावर पण माझा विश्वास आहे. तर ज्या वेळेला आम्ही भेटलो, माझे एक मानलेले मामा उत्तम ज्योतिषी होते. दुर्दैवाने आता ते नाही आहेत. आप्पा पुंडलिक म्हणून. म्हणजे वास्तविकता तो स्वतः टेक्सटाईल इंजिनियर होता. आणि आवड म्हणून ज्योतिष विशारद करून, परंतु जसं मेडिकलचा अभ्यास सगळे करतात पण धन्वंतरी एखादाच असतो. तुम्ही मेडिकलचा अभ्यास केला म्हणून तुमच्यामध्ये एक नॅचरल डॉक्टर आहे की नाही असेलच असं नाही. ही वॉज गिफ्टेड
ॲस्ट्रॉलॉजर विथ अ व्हेरी पॉवरफुल सेन्सेस. म्हणजे आजपर्यंतचं त्यांचं भविष्य कधी चुकलेलं नव्हतं. तर आम्ही भेटल्याबरोबर मी आधी फक्त यांची बर्थ डेट टाइम, नाव नाही, काही नाही, काही नाही, फक्त बर्थ डेट टाइम एवढंच त्याला सांगितलं. म्हणलं मामा जरा बघ रे आमची कुंडली मॅच होते का. आणि त्यावेळेला मी धीरज कुमारच्या ओम नमः शिवायसाठी शूटिंग करत होते फिल्म सिटीमध्ये. आणि तिथून मी हे कळवलं. आणि तो म्हणाला थांब बेटा मला वेळ दे, मी उद्या सांगतो तुला. आणि त्यांनी मला खूप छान पॉझिटिव्ह सगळं मला रिस्पॉन्स दिला. आणि तो म्हणाला तुला पण कुंडलीतलं कळतं, थोडक्यात सांगतो भार्या स्थानात त्याच्या लक्ष्मी बसलेली आहे, पत्नीच्या पावलाने त्याच्या घरात लक्ष्मी जाणार. आणि म्हणजे नुसतं पत्नीच्या पावलाने असं नाही, कुंडलीच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष पण मी बऱ्याच गोष्टीतून म्हणजे पहिला कॉन्ट्रॅक्ट माझ्यामुळे मिळालं, पहिलं म्हणजे करोडोचं लोन माझ्यामुळे मिळालं. सो आय वॉज डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ हिज ग्रोथ. आणि झपाट्याने त्याची ग्रोथ होत गेली. आणि त्यावेळेचा स्ट्रगलिंग सायंटिस्ट आम्ही लग्न केलं तेव्हा एका रेंटल अपार्टमेंटमध्ये 1 बेडरूमच्या, म्हणजे त्याचं ते बॅचलर क्वार्टर होतं, तिथेच आम्ही म्हणजे मी राहायला लागले. आणि त्याच्यातून वर्षभरात आम्ही न्यूयॉर्कवरून न्यूजर्सीला आलो, तिथे टाउन होम घेतलं. आणि विदिन म्हणजे तिथेच ध्रुवचा जन्म झाला. आणि ध्रुव 5-1 वर्षाचा असताना वी मूव्ड इन टू सिंगल होम. आणि त्यावेळेचा स्ट्रगलिंग सायंटिस्ट आता आज त्याच्या क्रेडिटला 34 पेटंटेड टेक्नॉलॉजीज आहेत. म्हणजे त्यावेळेला तो धडपडत होता. आणि मला आत्यंतिक अभिमान आहे आणि गर्व आहे त्याचा, त्याची बुद्धिमत्ता आणि त्याच्या कुवतेबद्दल. आणि नॉस्ट्रम ही एक कंपनी होती. नाव नॉस्ट्रम इज अ ग्रुप ऑफ कंपनीज अँड एक्सपांडेड इनटू फार्मा इंडस्ट्रीज, इनटू इंजिनिअरिंग फील्ड्स. आणि नॉस्ट्रम R&D इथं भारतामध्ये आहे. नॉस्ट्रमचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कॅन्सासला आहे. नॉस्ट्रम इंजिनिअरिंग पिट्सबर्गला आहे. लीगल टीम न्यूयॉर्कला बसते. इट्स लाईक मॅसिव्ह ऑपरेशन्स. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम अँड व्हेरी प्राऊड ऑफ हिम. आणि तुमचा लेक सुद्धा आई वडिलांसारखाच बुद्धिमान आहे ना. हो, सुदैवानी, टचवूड. कारण नेहमीच गुणी आईबापांची पोरं गुण घेऊनच येतात असं नाही. आपण अनेकदा बघतो की मोठ्या दिग्गज कलाकारांची सुद्धा मुलं अगदी साधारण असतात किंवा त्यांना त्या कलेत इंटरेस्ट नसतो असं आपण म्हणू. पण सुदैवानी ध्रुव दोघांची गुणवत्ता घेऊन आलेला आहे. त्याला मी लहानपणापासून तबल्याला इंट्रोड्यूस केलं. गाणं, शास्त्रीय गायन तो शिकला 4-5 वर्ष. तबल्यामध्ये त्यांनी विशारद केलं. माझ्या मुलींबरोबर साथीला उत्तम तबला कायम त्यांनी वाजवलाय. म्हणजे मुलींना जसं विशारदला, अलंकारला रंगमंच प्रदर्शन असतं, त्या सगळ्यांबरोबर ज्या ज्या तालातून त्या वावरतील तो त्यांच्याबरोबर वाजवलेला आहे. किंवा इटुकला पिटुकला असताना त्याला मी आधी ते रुबिक्स क्यूब इंट्रोड्यूस केलं. किंवा अगदी म्हणजे मी पण नवीच आई होते ना, मलाही अनुभव नव्हता. आणि म्हणजे जे काय आपलं पिल्लू करताय ती सगळी पिल्लं असंच करतात असं मला वाटायचं. आणि त्याला म्हणजे माझ्याकडे काही त्याचे व्हिडिओज पण आहेत की तो काहीतरी जेमतेम 1.25 वर्षाचा होता. आणि बेडवर असा उड्या मारत असताना आय वॉज ट्राईंग टू कॅप्चर. आणि मग म्हणे हे म्हण, म्हणे ते म्हण. आणि तो कथ्थकचे बोल म्हणत होता. पादभेद, ग्रीवाभेद, शिरोभेद, धात, क, थुंगा, हे जेमतेम 1.25 वर्षाचा असताना इतकं त्याला पाठवतं. मग मी म्हटलं आता प्रारंभी विनती म्हण. मग ते प्रारंभी विनती, खाली एवढा मोठा डायपर, मग करू गणपती उडी मारून धाड दिशी खाली तंगडीवर विद्या दया सागरा. म्हटलं असं नाही करायचं, हात जोडून म्हणायचं. म्हणजे असं इतके गमतीदार त्याचे व्हिडिओज पण म्हणजे एक तेव्हा मला आता मी बघते तर माझ्या लक्षात येतं की अरे इतक्या कोवळ्या वयात ह्याच्या डोक्यात किती घातलेलं होतं ऑलरेडी, किती अशी ओली माती असते. आणि मग त्याच्यातून म्हणजे जसं म्हटलं की पहिलं म्हणजे सूर सप्तक त्याला घरातच मी त्याला शिकवले होते. किंवा गणित शिकवताना 1.5 वर्षाचा असताना 10 वाट्या ठेवल्या. एका वाटीत 1 बेदाणा, दुसऱ्या वाटीत 2 काजू, तिसऱ्या वाटीत 3 बेदाणे, असं काहीतरी ड्रायफ्रूट, मग चौथ्या वाटीत 4 अक्रोड, असं सगळं. आणि मग त्यांनी प्रत्येक असं काढायचं 1, मग हे म्हणायचं 1, 2 असं. म्हणजे गणिताचं इंट्रोडक्शन असं केलं. किंवा मग आता या वाटीतला बेदाणा तिकडे गेला, आता किती झाले. म्हणजे आपल्याकडे कसं आपण ते बॉल्स आणि हे करून ऍड करतो, तसं मी म्हणजे इतक्या छोट्या पिल्लाला त्या पद्धतीने शिकवलं होतं. आणि म्हणजे जवळजवळ 5-1 वर्षाचा असे तो ऑलरेडी पाढे सुरू झालेले होते. आणि तो 4-1 आकड्याचा मेंटल मॅथ प्लस मायनस करायला लागला होता. म्हणजे इतकं की त्याच्या बाबांचे जे लॉयर्स वगैरे घरी यायचे तर ते गंमत म्हणून ध्रुव ओके आन्सर माय क्वेश्चन. सो 4132 प्लस 2655.
आणि तो उत्तर द्यायचा. अय्या. आणि म्हणजे त्यांना तो असं कौतुक वाटायचं त्याचं. आणि मी म्हटलं ना, आय वॉज व्हेरी ऑब्लिव्हियस की आपलं पोरगं काही वेगळं आहे असं मला काही माहिती नव्हतं. आणि मी घरामध्ये क्लासेस घ्यायची. त्यावेळेला तो जेमतेम 3 वर्षाचा होता. आणि आया मुलींना घेऊन यायच्या. तर बेसमेंटमध्ये मी शिकवायची. तर हे असं दुडदुडत खाली आलं की काही आया तिथेच गोजीरवाणं बसायच्या, त्याच्याशी गप्पा मारायच्या. तर एकदा एक आई त्याच्याशी गप्पा मारत होती आणि क्लास झाल्यावरती म्हणाली, ताई हे नॉर्मल नाहीये. तर म्हटलं का गं, काय झालं? नाही, हा खाली आला, मी त्याला विचारलं तुला 1 to 10 येतं का? तर 3 वर्षाचा पोरगा म्हणाले आय नो 1 to 100. तर ती म्हणाली म्हण 1 to 100. तर त्यांनी 1 2 3 4 100 पण गेला धडधड धडधड. ती म्हणाली आता मला उलट म्हणून दाखव. तर ती म्हणाली उलटे मुलं अडखळणार. ती म्हणाली तो ज्या स्पीडमध्ये गेला त्या स्पीडमध्ये हे नॉर्मल नाहीये. आणि हे म्हणणारी स्वतः इंजिनियर होती आणि ती घरून मॅथमॅटिक्सच्या ट्युशन्स करायची. सो म्हणजे तिच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं. पण म्हणजे बेसिकली त्याचं होम स्कूलिंग बऱ्यापैकी घरून सुरू झालं होतं. आणि मग 3ऱ्या वर्षी रुबिक्स क्यूब वगैरे इंट्रोड्यूस झालं. मग जेव्हा हळूहळू लक्षात आलं की आता ह्याच्यात तो बोर व्हायला लागलाय त्याचं, म्हणजे तो ही स्टार्टेड सर्चिंग की अजून मला काय मिळतंय. मग ते मेकॅनोज वगैरे ते खेळ सुरू झाले. मग त्याच्यात एक स्पेसशिप वगैरे मला बनवून दाखवली. मग म्हटलं आपण बघूया ह्याला बुद्धिबळ जमतंय का. आणि म्हणून 4 4:30चा असताना त्याला बुद्धिबळ इंट्रोड्यूस केलं आणि त्याने पटकन मेकअप केलं की मग हे पॉन्स असे जातात, मग हा बिशप, हा एलिफंट, हा हॉर्स. सो ते त्याला इंट्रोड्यूस केलं. आणि म्हणजे 5 वर्षाचं तिथे मुलं केजीत असतात. पण आमच्या घरी आम्ही सगळे म्हणजे मी, त्याचे वडील, माझी आई, भाऊ, आमच्या घरी पण सगळे, माहेरी पण सगळे उत्तम म्हणजे चेस खेळणारे होते. तर त्याच्याशी म्हणजे तो उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा इथे घेऊन आले की मग सगळ्यांची आजी बरोबर चेस खेळ असं सगळं चालायचं. मग त्याच्यातून त्याची राणी नेल्यावर फार दुःख व्हायचं. मग रडायचं. मग आम्ही म्हणतो अरे नको रे, त्याची राणी नका मारू रे असं. मग असं तो 5व्या वर्षी व्यवस्थित खेळायला लागला. आणि मग शाळेमध्ये त्याला शोध लागला की शाळा संपल्यावर 2 तासाचा चेस क्लब आहे. तर मग त्यांनी खूप माझं डोकं खाल्लं की मम्मा आय वॉन्ट टू जॉईन द चेस क्लब. 5 वर्षाचा पोरगा, मी त्याला घेऊन गेले त्या चेस क्लबमध्ये. आणि मी त्यांना म्हणजे त्यावेळेला, आणि ती शाळा म्हणजे त्यात प्रिन्स्टन मधल्या सर्वात उत्तम शाळांपैकी प्रायव्हेट स्कूल होती. आणि तिथली चेस टीचर ही ब्राझिलियन चॅम्पियन होती. तातियाना तिचं नाव होतं. आणि मी म्हटलं की आय वुड लाईक टू एनरोल माय सन फॉर द चेस क्लब. तर तिथे 5 वर्षाचं पोरगं बघितलं तर म्हणाली ओके सो डज ही नो द नेम्स ऑफ द पॉन्स. म्हटलं या ही प्लेस चेस. तरी तिला ते ही प्लेस चेस म्हणजे मुळात मला कळतं का असं तिला वाटलं. तर ती म्हणाली सो डज ही नो हाऊ पॉन मूव्स, हाऊ हॉर्स मूव्स, हाऊ बिशप मूव्स. म्हटलं या ही नोज हाऊ ईच अँड एव्हरी पॉन मूव्स. ही नोज द गेम ऑफ चेस, ही प्लेस चेस. तर तरी पण तिला ते खरं वाटे ना. मग ती म्हणाली डज ही नो द कॉन्सेप्ट ऑफ चेकमेट. तर म्हटलं या ही प्लेस ही नोज द कॉन्सेप्ट. तर ती शाळा फक्त 4थी पर्यंत होती. आणि त्यांच्या 4थीच्या वर्गातला एक मुलगा जो चॅम्पियन होता शाळेचा, आणि ज्या रेटेड टुर्नामेंट्स चालतात त्याला तो शाळेचं प्रतिनिधित्व करायचा. आणि तो तिथेच होता चेस क्लब मध्ये बसलेला. तर म्हणजे ह्याला प्रॉपर गेम येतो असं मी 3-3दा म्हटल्यावर म्हणाली चल तू खेळ त्याच्याबरोबर, की ऍटलीस्ट कळेल की ह्याला कितपत येतं असं. म्हणून तिने त्याला खेळायला बसवलं आणि ती उभी राहिली तिथे बघायला. आणि ह्यानी पहिल्याच वेळेला त्या चॅम्पियनला हरवलं, त्या शाळेच्या चॅम्पियन. ते म्हटल्यावर तात्यानेचे कान उभे राहिले की हा कोण आलाय आपल्या क्लबमध्ये. आणि व्हेरी सून ही डिड नॉट हॅव एनी अपोनंट इन द क्लब. एवढंसं पिल्लू. आणि सो तात्याना वॉज द ओनली वन. तात्यानं सगळ्यांना लावून द्यायची बाकी मुलांना आणि ती स्वतः खेळायची कायम त्याच्याबरोबर. आणि मग ज्यावेळेला मग तो पहिलीत गेला त्यावेळेला मग मी त्यांच्या शाळेत फॉर्म असतो तो भरला. आणि त्यात मी सांगितलं की कन्सिडरिंग हिज कपॅसिटी त्याला प्रतिनिधित्व करायची संधी दिली जावी. आणि मग त्याच्यापासून मग तो इंटर स्कूल आणि मग रेटेड टुर्नामेंट्स खेळायला लागला. म्हणजे मग त्याच्यामध्ये वयाचं काही नसतं. तुमचं जसं रेटिंग वाढत जाणार तसं म्हणजे हुएव्हर इज ऑफ सेम रेटिंग यू प्ले विथ दॅम. सो बेअरली काहीतरी 7-8 वर्षाचा असेपर्यंत तो ऑलरेडी रेटेड टुर्नामेंट्स मध्ये खेळायला लागला. म्हणजे कधी कधी त्याचा आपण 20 वर्षाचा 36 वर्षाचा असं कुणी असायचं आणि असं पिल्लू तिथे ही वुड प्ले. आणि मग त्याचे
बाबा त्याला घेऊन कुठे न्यूयॉर्कला टुर्नामेंट आहे, इथे टुर्नामेंट. आणि मला अजून आठवतंय, म्हणजे त्याच्या मागे त्याच्या वडिलांची पण ती तपश्चर्या होती, कारण शनिवार रविवार माझे क्लास असायचे, त्यामुळे मी जाऊ शकायची नाही. आणि मग ते त्याला घेऊन सगळ्या टुर्नामेंट्सला जायचे. आणि सकाळी एवढं ते बोचकं अर्ध झोपेत त्याला गाडीत घालून ड्राईव्ह करून न्यूयॉर्कला, न्यूजर्सीवरून, आणि मग रात्री परत आले तशी चिडचिड चिडचिड चिडचिड. म्हटलं अरे काय रे झालं, का चिडलास? हरला ना हा टुर्नामेंट. तर म्हटलं हरला म्हणजे काय झालं? 5 गेमची टुर्नामेंट होती, आपण 1 गेम मध्ये आपल्या मेंदूचा चोथा होतो चेस खेळायचं. हे 5 गेमची टुर्नामेंट आणि एक गेम 2-2 तास चालू शकतो. आणि त्याच्यातलं म्हणजे 5तले 3 गेम जिंकला आणि 2 हरला, म्हणून ते चिडले होते की अख्खी टुर्नामेंट जिंकली नाही. तरी मी त्याला सांगत होतो, आता आधी बस, म्हणजे आल्यावर त्याला जेवू पण द्यायचे नाही, की आधी तू चुकलास काय ते आधी शोधून काढ. आणि शेवटी मी म्हंटल की काय झालं, का हरला तो? झोपला तो शेवटी. मी म्हंटल अरे त्याच्या वयाचा काहीतरी विचार करा, की 6-6.5 वर्षाचं पोरग ते टुर्नामेंट खेळतोय. म्हणजे तो चढत चढत 12व्या वर्षी वर्ल्ड टुर्नामेंट्सला गेला. सो इव्हेंच्युअली ही स्टार्टेड प्लेइंग वर्ल्ड टुर्नामेंट्स. अरे बापरे. म्हणजे त्यांनी आय थिंक 8-1 वर्षाचा असताना ऑलरेडी ग्रेटर प्रिन्स्टन ट्रॉफीज वगैरे, म्हणजे 50 त्याच्या ट्रॉफीज चेसच्या जिंकून झालेल्या होत्या. बाप रे. सो ट्रुली जीनियस. येस, गुड टॅलेंटेड बेबी असं म्हणेन, की आय एम रिअली ब्लेस्ड विथ अ व्हेरी टॅलेंटेड. गुड टॅलेंटेड इज अन अंडरस्टँडिंग. आणि मग त्याची म्हणजे पुढची गंमत सांगायची तर तो म्हणजे त्याला अगदी 6 वर्षाचा असताना जसं मी चेसला इंट्रोड्यूस केलं होतं, तसं आमच्या घराच्या जवळ प्रिन्स्टन रॅकेट क्लब म्हणून क्लब होता, की जिथे टेनिस असायचं, की काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे एक आई म्हणून आय वॉज ट्राईंग टू इंट्रोड्यूस हिम टू एव्हरीथिंग. तर त्याला टेनिसला इंट्रोड्यूस केलं होतं. आणि तिथे म्हणजे ग्रुप लेसन्स असतात, की सगळे टेनिसचे ते पिवळे बॉल मारणं चालू असतं. तर तिथे त्यांचा जो बेस्ट कोच होता आमिची म्हणून, ब्लॅक अमेरिकन, स्ट्रॉंग असा होता. तर मी त्याला खूप अगदी असं प्लीड करून मी म्हटलं की तुम्ही ह्याला 1-on-1 शिकवाल का, प्रायव्हेट कोचिंग करा. तर इतक्या लहान मुलांना मी प्रायव्हेट कोचिंग नाही करत. तर मी त्याला अगदी आई खूप त्याला प्लीड केलं की प्लीज प्लीज, म्हणजे आय वुड वॉन्ट मोर क्वालिटी टाइम विथ द कोच विथ हिम. म्हटलं तुमचं जे काय असेल ते मी तुम्हाला पेमेंट करेन. सो फायनली त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि ध्रुव लहानपणापासून 1-on-1च त्याचं कोचिंग चालू होतं. पण दुर्दैवाने त्याला शाळेमध्ये टेनिस ऍक्टिव्हिटी नव्हती तिथे. म्हणजे सॉकर, लक्रॉस हे स्पोर्ट्स गेम अमेरिकेमध्ये होते, म्हणजे त्याच्या मिडल स्कूल पर्यंत. पण तिथे 9वी पासून हायस्कूल मानलं जातं. तर 4-4 इयत्ता एक हे असतं, म्हणजे 1ली 4थी पर्यंत लोअर स्कूल, 5, 6, 7, 8 मिडल स्कूल, 9, 10, 11, 12 हायस्कूल, असं असतं त्यांचे ब्रॉड स्ट्रक्चर. तर हा 9वीत गेल्यानंतर तिथं त्याला टेनिस मिळालं. म्हणजे तोपर्यंत तो खेळतच होता टेनिस, त्याचं म्हणजे कोचिंग चालू होतं. पण तिथं त्याला कॉम्पिटिटिव्ह टेनिस शाळेत गेल्यावर सुरू झालं आणि इंटर स्कूल टुर्नामेंट्स मध्ये त्याला खेळायला लागला. आणि दॅट पीक्ड हिज इंटरेस्ट, की तो म्हणाला, म्हणजे त्यावेळेला तो 15-1 वर्षाचा वगैरे होता. आणि वन फाईन डे सडनली मला म्हणाला, आय वुड लाईक टू परस्यू टेनिस इन प्रो सर्किट. म्हटलं ध्रुव, डू यू अंडरस्टँड व्हॉट यू आर टॉकिंग हिअर? म्हटलं इंटर स्कूल टुर्नामेंट इज डिफरंट. म्हटलं प्रो सर्किट म्हणजे यू आर टॉकिंग अबाउट फेडरर अँड नदाल हिअर. म्हटलं यू आर टॉकिंग अबाउट जम्पिंग इन द ओशन अँड फेसिंग द शार्क्स. तर या आय वॉन्ट टू परस्यू टेनिस. म्हणजे ही काइंड ऑफ वॉज व्हेरी इन्क्लाइंड टुवर्ड्स इट. तर म्हटलं ठीक आहे, म्हणजे तू टेनिस छान खेळतोस, तुला आवडतं, हे इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यापर्यंत म्हणजे झेप घेण्या इतकं तुझ्यामध्ये टेनिसचं टॅलेंट आहे का? तर म्हटलं लेट अस गेट युअर गेम इव्हॅल्युएटेड. आणि सुदैवाने त्यावेळेला मला म्हणजे US जो ग्रँड स्लॅम विनर आहे, टॉप प्लेअर जो आहे अँडी रॉडिक, की ज्यांनी US ओपन वगैरे जिंकलेले आहेत, मला त्याच्या गुरुचा नंबर हातात मिळाला, त्याच्या कोचचा. तर तो हातात मिळाल्यानंतर मी म्हटलं आपण त्याच्याकडे, त्यावेळेला मी भारतात आले तर मी त्याच्या बाबांना त्यांचा नंबर दिला आणि मी म्हटलं तुम्ही त्याला कॉल करा आणि त्याच्या अकॅडमी त्याला घेऊन जा आणि त्याला त्याचा गेम बघून इव्हॅल्युएट करू दे आणि त्याला सांगू दे की कारण टेनिस हा अत्यंतिक महागडा गेम आहे, त्याच्या मागे एवढं इन्व्हेस्टमेंट आणि हे लावायचं, तर मुळात आधी आपल्या पिल्लामध्ये काय ताकद आहे जरा अंदाजा तरी येऊ दे, नाहीतर युनिव्हर्सिटी लेव्हल पर्यंत खेळ, गुड इनफ ना, इट विल बी स्टील टेकन ॲज युअर ॲडेड क्वालिफिकेशन फॉर द कॉलेज ॲडमिशन्स. आणि आता ध्रुव इज 20, ही हॅज टर्न 20.
आणि त्यावेळच्या त्या ATP चॅलेंजर 1000ला ध्रुव 20, त्याचा पार्टनर 41. आणि 41 म्हणजे टेनिसच्या क्षेत्रामध्ये तसा ओल्ड समजला जातो. आणि त्याचे अपोनंट्स इन 30s. आणि दोघे कझाकिस्तानचे रशियन प्लेयर्स, आणि दोघे सिंगलमध्ये 500,000चे बक्षीस जिंकलेले. सो हाय रेटिंग असलेले दोघे प्लेयर्स. आणि ही स्पेनमध्ये माद्रिदमध्ये ऑक्टोबरमध्ये झालेली टुर्नामेंट ध्रुव जिंकला. आणि ती एक टुर्नामेंट, आणि थँकफुली त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं. मला त्यांनी लिंक पाठवली आणि आय कुड सी द लाईव्ह स्ट्रीमिंग. आणि एका पॉइंटला असं झालं होतं की टिपिकली जेव्हा डबल्स खेळतात तेव्हा पार्टनर्समध्ये एक जण नेटच्या जवळ असतो, दुसरा दूर असतो, आणि मग तिकडचा जो असतो तो इथे जवळ असतो आणि हा दूर असतो, असं टिपिकल त्यांचं इक्वेशन असतं. आणि तिथे ध्रुव नेटच्या जवळ होता आणि समोरचा जो दूर होता तो जवळ आला आणि त्यांनी अक्रॉस द नेट रॅली करायला सुरुवात केली. आणि डेव्हिडला देर इज नो वे ही कुड हॅव गॉटन इन बिटवीन त्या रॅली चालू असताना. आणि त्याची रॅली चालू असताना त्याचा पार्टनर तो पण जवळ आला आणि दोघांनी मिळून त्याला कॉर्नर केलं. आणि ही केप्ट प्लेइंग विथ बोथ ऑफ दॅम. आणि एका पॉइंटला त्यांनी फाडदिशी बॉल दूर टाकला आणि हा त्याचा अपोनंट ही कुडंट रीच देअर. आणि असा सुंदर पॉइंट त्यांनी घेतला. आणि म्हणजे इट वॉज नॉट लाईक बिकॉज ऑफ डेव्हिड ही वॉन द टुर्नामेंट, बिकॉज ही प्लेड व्हेरी वेल. आणि म्हणजे ते झाल्यानंतर मी जेव्हा मोला विचारलं आणि ते झालं, आणि थर्ड सेट सुरू व्हायच्या आधी सडनली आय सॉ बोथ दोज कझाकिस्तानी प्लेयर्स, दे केम अप टू द नेट अँड दे शुक द हँड. आणि मी त्याच्या कोचचं निकनेम मो आहे. मी मोला विचारलं, मो काय रे? म्हटलं अजून थर्ड सेट संपायचं, ह्याने हात का शेक हँड का केलं? त्याने बिकॉज दे सरेंडर्ड द गेम. दे सरेंडर्ड. ओ माय गॉड. आणि मी म्हटलं व्हॉट हॅपन्ड, व्हाय डिड इट प्ले? आणि मग त्याचा मला आय शो यू द टेक्स्ट मेसेज, बिकॉज युअर सन प्लेड लाईक अ बीस्ट. असं त्यांनी मला त्याच्यावर हे केलं. आणि मग नंतर मग आय हॅड व्हेरी वंडरफुल टॉक विथ हिम. मी नेहमीच म्हणजे त्यांच्याशी बोलते. तर त्यांनी मला मग फोन करून सांगितलं की मी हे 3रं वर्ष आहे ध्रुवला घेऊन पोर्चुगाल स्पेनच्या टुर्नामेंट. ही इज ओनली 20. बट दिस इज द टाइम, ही बेटर मेक इट नाव. कारण टेनिस प्लेयरचं म्हणजे स्पॅन खूप मोठा नसतो. म्हणजे आम्ही तोच विचार केला की सुदैवानी टचवूड त्याला ते टेन्शन नाही आहे की ही हॅज टू हॅव अ डिग्री अँड परस्यू ऑर लुक फॉर अ जॉब. ते सुदैवानी वडिलांनी एक छान वेल एस्टॅब्लिश्ड कम्प्लीट बिझनेस सेटअप आहे. त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान मिळवणं, खऱ्या अर्थाने विजडम असणं, आणि तो विजडम त्याच्यामध्ये आहे. टू बी ट्रूली केपेबल टू इनहेरिट दॅट होल एम्पायर इज व्हॉट ही नीड्स टू बी, अँड ही इज डुईंग दॅट. आणि त्यामुळे ही कॅन अफोर्ड टू ड्रीम अँड वी कॅन अफोर्ड टू सपोर्ट हिज ड्रीम्स. सो पण तो त्याच्यासाठी खूप मेहनत करतोय. आणि त्यामुळे आई म्हणून त्याची स्वप्न पूर्ण व्हावी एवढंच मला वाटतं. तुम्ही बोलताय 2-3 तास थकले मी. बापरे, हे ऐकूनच म्हणजे तुम्ही हे सगळं अनुभवलंय, तुम्ही हे सगळं एम्पायर बिल्ड केलंय, तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे, एवढं पॅशनेटली तुम्ही काम करताय इतकी वर्ष, ऐकूनच थकायला होतं. तुम्ही कसं केलं असेल हे सगळं? नाही, कुठल्याही गोष्टीची आपल्याला आवड असली ना की त्याच्यात थकवा नाही. म्हणजे मी सबंध दिवसच्या दिवस शिकून घरी जेव्हा येते तरी मी एकदम टवटवीत आणि ताजी असते, अजिबात दमलेली नसते. हा, मला दमायला वाईट नृत्य बघितलं की मी दमते, पण अदरवाईज मी नाही दमत. की दिस इज म्हणजे मग ते कुठलंही लिखाणाचं फील्ड असो, डायरेक्शनचं असतो. म्हणजे ॲज अ डायरेक्टर सुद्धा मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत उभी असायची. माझ्या आजूबाजूचे सगळे पडायचे, बट स्टील आय वुड बी रेअरिंग टू गो. कारण आपण इतके त्याच्यात इन्व्हॉल्ड असतो की इट डझंट टायर यू. ज्या वेळेला आपलं मन प्रफुल्लित असतं त्यावेळेला आपला मेंदू नाही दमत किंवा शरीरही नाही दमत. आपण म्हणतो व्हेन युअर ॲड्रेनलिन इज फ्लोईंग हाय, सो दॅट कीप्स यू गोईंग. आणि एनी चेंज ऑफ टॉपिक, म्हणजे जसं मी माझ्या आता विद्यार्थ्यांना पण सांगते की तुम्हाला ब्रेन वर्क करून कंटाळा आला, स्वयंपाकघरात जा, स्वयंपाक करा. इट्स अ रिलॅक्सिंग ऍक्टिव्हिटी. ते केल्यावर गो बॅक टू द एक्झॅक्टली. सो ऑल यू हॅव टू डू इज जस्ट बॅलन्स इट अँड यू कॅन डू इट. नाही, तुम्ही प्रत्येक तुमच्या करिअरमध्ये म्हणजे तुम्ही नृत्य म्हणा किंवा अभिनय म्हणा, लेखन म्हणा, दिग्दर्शन म्हणा, सगळंच खूप वरच्या लेवलला केलंय. पण आता ह्याच्या पुढे सुद्धा तुम्ही थांबणार नाही, मला माहितीये. नाही, असा स्वप्न काय आहे? पुढची स्वप्न काय आहे? तिथे आता मी ऑलमोस्ट 22 वर्ष अमेरिकेत आहे. परंतु म्हणजे जसं तिथे नृत्यालयाची स्थापना झाली, तिथेही आता छान काम चाललंय. परंतु मी जसं म्हटलं तसं की नृत्य हा माझ्यातल्या केपेबिलिटीला एक पैलू आहे.
मला कायमच वाटतं की लेखन दिग्दर्शन हे मला सर्वार्थाने जास्त समाधान देतं माझ्यातल्या क्रिएटिव्ह व्यक्तीला किंवा माझ्या क्रिएटिव्हिटीजला. आणि माझं बाळ लहान होतं, त्यामुळे त्यावेळेला मी म्हणजे वास्तविकचं स्क्रिप्ट लिहिली होती. इथे मला आठवतंय मी एकदा राणी मुखर्जीला एक स्क्रिप्टही नॅरेट केलं होतं. तिला खूप आवडलंही होतं, पण मी तिला नॅरेट केलं आणि मी गप्प बसले. त्याच्या पुढे काही मी ॲक्शन्स घेतल्या नाहीत, कारण त्यावेळेला ध्रुव लहान होता, 4-5 वर्षाचा होता. पण आता ती परिस्थिती नाही आहे. ही इज अ ग्रोन अप बॉय. तो आता म्हणजे त्याच्या मार्गाला तो लागलेला आहे आणि आता मी ह्याला वेळ देऊ शकते की आणि या कालखंडामध्ये म्हणजे गेल्या 20-22 वर्षाच्या कालखंडात मी अनेक स्टोरीज डेव्हलप केल्या आहेत, अनेक सब्जेक्ट स्क्रीन प्लेज डेव्हलप केलेले आहेत. सो आय वॉजंट रिअली क्वाईट ॲज सच. तर आता ते पूर्णत्वाला नेऊन आपलं कार्य किंवा आपली क्रिएटिव्हिटी अधिक जगापुढे आणण्याची अशी माझी एक इच्छा आहे. नक्की पूर्ण होईल. येस, आय एम वर्किंग टुवर्ड्स इट. आमच्या सगळ्यांकडून, दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना, तुमच्या सगळ्या ॲम्बिशन्सना, सगळं काही तुमचं पूर्ण हो. आणि जी तुम्ही पर्सनॅलिटी आहात, तुम्ही हाती घेतलेलं काम संपूर्ण करणारच आणि सगळ्यात उत्कृष्टच करणार. आय एम व्हेरी शुअर. मला समाऊ इम्परफेक्शनचा त्रास होतो. म्हणजे 99 मला नाही कळत, मला फक्त 100च कळत. मला असं वाटतं 100 पण तुम्हाला नाही सो आय ट्राय माय बेस्ट की ते पूर्ण असावं, फ्लॉलेस असावं. 100च्या पुढचं म्हणजे तुम्हाला ते 100 वाटत असेल ना? हा, निदान म्हणजे कधी कधी असंही होतं की पूर्ण केल्यानंतर सुद्धा आय पॉन्डर ओव्हर इट, आय लुक ॲट इट, नाही थांब अजून हे इथं व्हायला पाहिजे. सो आय कीप ऑन मेक इट बेटर अँड बेटर टिल यू फील की हा आता ठीक आहे असं. अँड इट्स अ प्रोसेस. आय फील प्रत्येक दिग्दर्शकाच्या जो, आणि आता तर कितीतरी जसं मी म्हटलं तसं इतके गुणी दिग्दर्शक आहेत की एव्हरी director does go through that process, or every creative person for that matter, not necessarily in the field of direction, even as a writer. तुमचा एक पहिला ड्राफ्ट तुम्ही बनवला, त्याच्यातून अजून काही वेगळे सीन सुरू होतात, अजून त्याच्यात व्ह्यू त्याची घट्ट व्हावी असं वाटतं की अजून हा डायमेन्शन निघू शकेल. सो इट्स अन ऑनगोईंग प्रोसेस टिल तर पूर्ण विषय असा. आता मतलब खिचडी पुरी पक गई, आपण कसं एखाद्या स्वयंपाकात हा हिला अजून हे घालूया ते घालूया, इट्स द सेम थिंग. So it's an ongoing process, but it's a very satisfying and joyous process. So that's what I like to do. Thank you so much. My pleasure. खूप वेळ दिलात. मला असं म्हणजे तुम्ही निघायच्या तयारीत आहात, घाईत आहात, भरपूर कामं चालू आहेत तुमची, खूप इंटरव्ह्यूज चालू आहेत, तिथे कार्यक्रम सुद्धा चालू आहेत. म्हणजे तुम्हाला विचारताना जरा मला गिल्टी वाटत होतं, पण थँक्यू सो मच. नाही, मला अगदी भरपूर आनंद मिळाला आणि थँक्यू फॉर इनकॉर्पोरेटिंग ॲज पर माय शेड्यूल. आय नो केव्हापासून आपला पिंगपॉंगचा बॉल चालू होता, पण ॲब्सोल्यूट माय प्लेजर. प्लेजर मीटिंग यू ऑल. थँक्यू सो मच. थँक्यू. हो, मी काहीच बोलू शकत नाही आता. तुम्ही जे काही बघितलं ना ते म्हणजे तुम्हाला कल्पना नाही. मला इथे बसून आत्ता हे सगळं ऐकायला मिळतंय. आय एम सो लकी. तुम्ही सगळ्या आहातच माझ्या दिल के करीब, पण ऑलवेज कायम राहा दिल के करीब.